करणाऱ्या बातम्या आहेत. एक बातमी आहे की नागपूरमध्ये पहिली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्थापन होत आहे, जिचं नाव आहे रामदेव बाबा विद्यापीठ. आणि दुसरी युनिव्हर्सिटी पुण्याला स्थापन होत आहे, जिचं नाव आहे बालाजी विद्यापीठ. आता रामदेव बाबा विद्यापीठ आणि बालाजी विद्यापीठ ही शिक्षण व्यवस्था ऑटोनॉमस, सेल्फ गव्हर्न, सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीचा संकल्प मांडते आहे. 3 शब्द म्हणतो आहे मी तुम्ही: ऑटोनॉमस, सेल्फ गव्हर्न, सेल्फ फायनान्स्ड युनिव्हर्सिटीज. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ या विद्यापीठावर कोणाचंही नियंत्रण नसणार. या विद्यापीठातून ज्यांना विकत घेता येईल त्यांना शिक्षण मिळणार. हे विद्यापीठ स्वतःचा अभ्यासक्रम ठरवणार. पुढे विस्ताराने आपण हे पाहणार आहोत. अशा प्रकारच्या विद्यापीठातून जर नाव रामदेव बाबा आणि बालाजीपासून सुरू होणार असेल तर मग ज्याला व्हॅल्यूज म्हणतो, ज्याला बाकीच्या गोष्टी म्हणतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, कोणत्या प्रकारच्या समाजव्यवस्थेला पोषक अशी मूल्य, कोणत्या समाजव्यवस्थेला पोषक अशी प्रवृत्ती या शिक्षण संस्थातून विकसित केल्या जाते. आजही आपण पाहतो संविधान काय म्हणतं. संविधानाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिक्षण हे सेक्युलर असलं पाहिजे. शिक्षण काय असलं पाहिजे? सेक्युलर असलं पाहिजे. फक्त अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन्सनाच आपल्या धर्माच्यासाठी शिक्षणामध्ये शिक्षण संस्थांमध्ये काही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी आहे. परंतु इतर धर्माचे लोक जर त्या शिक्षण संस्थात शिकत असतील तर त्यांनी त्या विशिष्ट धर्माच्या कार्यक्रमात उपस्थित राहावं यासाठी कंपल्शन करता येणार नाही. अशा प्रकारचं प्रावधान म्हणजे बेसिकली शिक्षण हे सेक्युलर आहे. अल्पसंख्याकांच्या संस्थांना काही विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत एवढंच. परंतु अशा प्रकारच्या खाजगी शिक्षण संस्था ज्या कोणाच्याही नियंत्रणात असतात तर त्या कोणत्या प्रकारचं शिक्षण देतील याची कल्पना करूया. मुद्दाम ती बातमी दिलेली आहे. त्याचवेळी एक बातमी आलेली होती की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. दुष्काळ असतानाही खाजगी शिक्षण संस्थांची संख्या वाढलेली आहे. दुष्काळ असतानाही खाजगी शिक्षण संस्थांची संख्या वाढलेली आहे. त्यांची प्रवेश क्षमताही वाढलेली आहे. त्याचबरोबर दरवर्षी फीज वाढत आहेत. त्याचबरोबर पालकांची आंदोलनं होत आहेत. तरीही पालकांना याच शिक्षण संस्थात आपली मुलं शिकली पाहिजेत असा पालकांचा आग्रह आहे. त्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था ही झपाट्याने खाजगीकरणाकडे, व्यापारीकरणाकडे, बाजारीकरणाकडे प्रवास करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एक बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये नवीन एज्युकेशन सिस्टीमविषयी बातमी आलेली होती. ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. द ड्राफ्ट ऑफ NEPs कॉल फॉर अबेंडनिंग ऑल रेग्युलेशन्स ऑफ फीज इन प्रोफेशनल कोर्सेस have aggressively pushed commercialization of medical education. या धोरणाने काय केलेलं आहे असं टाइम्स ऑफ इंडिया म्हणतो की खाजगी मेडिकल शिक्षण देणाऱ्या संस्थांवर फी आकारणीच्या बाबतीत कोणतंही नियमन असणार नाही, कोणतंही नियंत्रण असणार नाही. त्यांना हवी तेवढी फीज या संस्था आकारू शकतील आणि मग अशा पद्धतीने शिक्षणाच्या खाजगीकरणाचा, व्यापारीकरणाचा, विशेषतः मेडिकल एज्युकेशनच्या खाजगीकरणाचा, व्यापारीकरणाची प्रयासाला प्रोत्साहन या एज्युकेशन सिस्टीममधून मिळते आहे. नेक्स्ट, आता शिक्षण नीती आपण तपासून पाहूया. कशाच्या आधारावर तपासून पाहणार? तर आपण आपले निकष, आपल्या क्रायटेरियाज आपण लावल्या पाहिजेत. त्यासाठी जसं टाइम्स ऑफ इंडियामध्ये 1-2 आर्टिकल्स आले, त्यांनी काही सुधारणा सुचवल्यात या शिक्षण नीतीमध्ये. आता 2 ॲप्रोचेस आहेत या नीतीकडे पाहण्याचं. जेव्हा सुधारणा, मॉडिफिकेशन्स वगैरे वगैरे सुचवल्या जातात
तेव्हा बेसिकली आपण तो ड्राफ्ट स्वीकारत असतो अशी माझी मान्यता आहे. तो ड्राफ्ट स्वीकारून त्याच्यामध्ये जे काही उणिवा असतील त्या उणिवा आपण दुरुस्त करतो आणि उरलेला ड्राफ्ट आपण स्वीकारतो. दुसरा अप्रोच असा आहे की आपण जर आपल्या क्रायटेरिया लावल्यात आणि त्या आधारावर जर आपल्याला असं वाटलं की उदाहरणार्थ मला खाजगीकरण नाकारायचं आहे, तर मग मी पॉलिसी स्वीकारेन का जे अंगणवाडीपासून तर हायेस्ट एज्युकेशनपर्यंत पॅरलल स्ट्रीमची पॉलिसी आहे आणि जी कुठे कुठे असं म्हणते की आमची शिक्षण नीती इन्क्लुझिव्ह आणि इक्वल आहे. पण जर माझी मान्यता असेल की ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सार्वजनिक शिक्षण संस्था आणि खाजगी शिक्षण संस्था अशा दोन पॅरलल स्ट्रीम्स असतील, ती शिक्षण संस्था, ती शिक्षण धोरण, ती शिक्षण नीती कदाचित इन्क्लुझिव्ह असेल. इन्क्लुझिव्ह याचा अर्थ प्रत्येकाला कुठे ना कुठे एखाद्या शिक्षण संस्थेत प्रवेशाची संधी मिळेल, त्याला आपण इन्क्लुझिव्ह म्हणतो. म्हणजे सर्वांना सामावून घेणारी. मग ते काही लोकांना खाजगी शिक्षण संस्थात सामावून घेईल, काही लोकांना सार्वजनिक शिक्षण संस्थात सामावून घेईल. परंतु याचा अर्थ इक्वल एज्युकेशन असाही होतो का? कारण हे दोन जर पॅरलल स्ट्रीम असतील तर ते इक्वल एज्युकेशन होत नाही. आणि मग त्यामुळे ज्या लोकांना खाजगी शिक्षण संस्था शिक्षण विकत घेण्याची संधी प्राप्त आहे, कदाचित ते लोक या शिक्षण नीतीकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील. त्यांचेही शिक्षण नीती तपासून पाहण्याचे निकष वेगळे असतील. परंतु जे शिक्षण विकत घेऊ शकत नाही, तरी ज्यांना असं वाटतं की शिक्षण इन्क्लुझिव्ह असावं, शिक्षण गुणवत्तापूर्ण असावं, सर्वांना समान असावं, इतरांना मिळते ते आम्हालाही मिळावं, तेव्हा याच पॉलिसीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे वेगळा असू शकेल. त्या व्यतिरिक्त शिक्षण फॉर एज्युकेशन फॉर व्हॉट हा मूलभूत प्रश्न कधी कधी उपस्थित होतो. त्याच्यावर आपण थोड्या वेळाने येऊ. आणि मग असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा मग जो बाप माझ्या पोराला चांगली नोकरी मिळावी, माझा पोरगा एक यशस्वी व्हावा, जीवनामध्ये अधिक पैसा कमावणारा, त्याचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कदाचित आंबेडकर, फुले आणि शाहू यांच्या विचाराने घडलेल्या माणसाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. आताच विषयाचा परिचय करून त्यांना सांगण्यात आलेला आहे की एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. म्हणजे मग बाबासाहेब शिक्षण कशासाठी म्हणतात, तर त्याच्या पाठीमागे वेगळी भूमिका आहे. त्यामुळे मग ज्या विचाराने आपण घडलेलो आहोत, संविधानाचा विचार असेल, संविधानाची ध्येय असतील, तर आपण आपले निकष, आपण आपल्या क्रायटेरियाज प्रस्थापित केल्या पाहिजेत असं मला वाटतं. फुले शिक्षणाविषयी, फुलेंविषयी काही जास्त बोलायची आवश्यकता नाही. फक्त एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. तेव्हा ब्रिटिशांची राजवट होती, तरी फुले म्हणतात की या देशातला गरीबातला गरीब माणूस कर देतो आणि त्यामुळे पुन्हा घरी जाऊन तुम्ही फुलेंचं निवेदन वाचावं, हंटर आयोगाला दिलेलं, म्हणजे तुम्हाला हे वाक्य कुठेतरी निश्चितपणे सापडेल की गरीबातला गरीब माणूस कर देतो, त्यामुळे शिक्षण हा त्याचा हक्क आहे आणि ते राज्याचं दायित्व आहे. हक्क म्हटल्याबरोबर कोणावर तरी त्याचं दायित्व येतं आणि शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, कर देणाऱ्याचा. म्हणजे शासन हे उपकार करत नाही, लक्षात ठेवा, अंडरलाईन इट. शासन गरिबांना शिक्षण देतं याचा अर्थ शासन उपकार करतं. ब्रिटिश उपकार करतात असं नाही, ते तर ब्रिटिशांचं शासन होतं. मग आज जर सरकार आम्हाला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून नसेल तर सरकार काय आमच्यावर उपकार करतं का? ज्योतिबा फुलेची फिलॉसॉफी जर पुढे न्यायची असेल, कुठेतरी हा विचार केला पाहिजे की शिक्षण हा माझा हक्क आहे. शिक्षण कोणाची मेहरबानी नाही, सरकारची मेहरबानी नाही. मला शिष्यवृत्ती मिळत असेल, मला फ्रीशिप मिळत असेल, मला प्रवेश मिळत असेल, मला आरक्षण मिळत असेल, इट इज माय राईट. वाय? बिकॉज त्याला कारणं अनेक असते, अनेकाला अनेक कारणं असतं, हा हक्क प्राप्त होतो. राजर्षी शाहू महाराजाविषयी असंच म्हणता येईल. तेही म्हणतात की माझा राज्यकारभार जो चालतो तो लोकांनी दिलेल्या कराच्या भरोश्यावर चालतो आणि कर फक्त श्रीमंतच देत नाही, अप्रत्यक्ष कर प्रत्येक माणूस देतो. अप्रत्यक्ष कर सगळेच इन्कम टॅक्स देणारे करदाते आहेत एवढंच नाही, अप्रत्यक्ष कर गरिबातला गरीब देतो. जो मीठ खातो तो कर देतो. आजच्या भारतामध्ये असंच म्हणावं लागेल, मिठावर घरी जाऊन पाहावं आपण, त्या पुढ्यावर लिहिलेलं असेल इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. मग जो मीठ खातो तो कर देतो. आता मीठ कोण खात नाही? तो रिक्षावालाही खातो, भिकारी खातो, सगळेच खातो. म्हणजे ही पेइंग. जो मीठ विकत घेतो तो कर देतो.
मग त्याचा शिक्षणाचा हक्क नाही की, आणि पहिला हक्क त्याचा आहे की नाही? पहिला हक्क त्याचा असं का म्हटलं जातं? कारण इनडायरेक्ट टॅक्स जो गरीब देतो, जर इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आणि इन्सिडन्स ऑफ टॅक्स असे दोन शब्द वापरले जातात. इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे कराचा भार. 1,000 रुपये उत्पन्न देणारा 100 रुपये कर देत असेल आणि 1,00,000 रुपये उत्पन्न देणारा 10,000 रुपये कर देत असेल, कोणावर कराचा भार जास्त आहे? कोणावर करा? तुम्ही कल्पना करा. म्हणजे याला हे हे कराचं शास्त्र आहे. गरीब माणूस आपल्या अल्पशा उत्पन्नातून जेव्हा कर देतो तेव्हा त्याच्यावर कराचा भार नेहमीच जास्त असतो. परंतु इन्कम टॅक्स देणाऱ्या माणसाला असं वाटतं की माझ्यावर कराचा भार जास्त आहे आणि त्यामुळे मी कर सवलतीचा हक्कदारही आहे, आणि त्याचबरोबर मला सरकारने, मी करदाता असल्यामुळे सन्मानाने मला वागवलं पाहिजे याचाही मी हक्कदार आहे. परंतु स्थिती इम्पॅक्ट म्हणजे इमिजिएट जो देतो त्याला आपण इम्पॅक्ट, इन्सिडन्स म्हणजे करभार हा गरिबावर नेहमी जास्त असतो. मानवाधिकाराचा जाहीरनामा म्हणतो एज्युकेशन इज बर्थ राईट, एज्युकेशन इज फंडामेंटल राईट. आपलं संविधान म्हणतं एज्युकेशन इज फंडामेंटल राईट. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की एज्युकेशन इज फंडामेंटल राईट. जर सर्वजण असं म्हणत असतील की एज्युकेशन इज फंडामेंटल राईट आणि फंडामेंटल राईट्स आर ऑलवेज अगेन्स्ट द स्टेट, म्हणजे याचा अर्थ ते ते हक्क सगळ्यांना उपभोगता यावेत याचं दायित्व हे राज्याचं आहे. शासन कोणाचं असो, शासन नाही म्हणत अमक्याचं शासन तमक्याचं, इट इज अ स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी, ते राज्याचं दायित्व आहे. काय ही शिक्षण व्यवस्था या बेसिक प्रिन्सिपलला मान्य करते की एज्युकेशन इज राईट, एज्युकेशन इज राईट ऑफ टू ऑल अँड इट इज स्टेट ऑब्लिगेशन, हे मान्य करते का? दुसरा सिद्धांत असाही मानला जातो आणि याचा विचार पूर्वी नव्हता आला. 2002-03 साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने काही डिसिजन्स दिले, TMA पै आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल, इस्लामिक अकॅडमी आणि त्यानंतर PA इनामदार, हे 3 जजमेंट्स लागोपाठ आले आणि त्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणतं एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड अँड दोज हू वॉन्ट दे मस्ट पे. निश्चित आहे, जर प्रायव्हेट गुड करता असेल तर व्हाय सोसायटी शुड पे, व्हाय गव्हर्नमेंट शुड पे, व्हाय स्टेट शुड पे. लक्षात आलं का काय म्हणतो सर्वोच्च न्यायालय? एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड. आणि 1991-92 पासून जेव्हापासून आपण फ्री मार्केट इकॉनॉमी स्वीकारली तेव्हापासून हळूहळू न बोलता न सांगता एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड ही कन्सेप्ट मान्य झाली. आणि ज्यांना एज्युकेशन विकत घेण्याची ताकद होती त्यांनी ती स्वीकारली आणि आपल्या मुलांना विकतचं एज्युकेशन द्यायला सुरुवात केली. ज्यांना एज्युकेशन विकत घेण्याची ताकद नव्हती त्यांच्याकरता एकतर गव्हर्नमेंटच्या शाळा उपलब्ध होत्या अंगणवाडीपासूनच्या, त्यामुळे त्यांनाही फार चिंता करण्याचं कारण नाही, पोरगा शाळेत जातो आहे एवढं समाधान. आणि मग प्रायव्हेट गुड पब्लिक गुड समजून घेण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनीही शिक्षणाच्या क्षेत्रात या सिस्टीमला विरोध केला. रोजगाराच्या क्षेत्रात झालं, प्रायव्हेटायझेशनमध्ये आरक्षण पाहिजे वगैरे वगैरे मुद्दे जेव्हा रोजगाराचे येत होते तेव्हा झाले. परंतु बेसिकली बाबासाहेब, बेसिकली फुले, बेसिकली संविधान असं म्हणतं की एज्युकेशन इज बेसिकली फॉर पब्लिक गुड. आम्ही म्हणतो एज्युकेशन समाज परिवर्तनाचं माध्यम आहे, एज्युकेशन समाज विकासाचं माध्यम आहे म्हणतो की नाही? मग समाज परिवर्तनाचं माध्यम जर एज्युकेशन असेल तर समाज परिवर्तन कशासाठी? फॉर पब्लिक गुड की प्रायव्हेट गुड? कारण समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये काही लोकांची व्यक्तिगत दिसणारी हानी होण्याची शक्यता आहे तात्पुरती, परंतु इट इज फॉर पब्लिक गुड. आणि पण त्याच्या पुढे ॲड केलं पाहिजे की पब्लिक गुड इन्क्लूड्स प्रायव्हेट गुड ऑल्सो. म्हणजे जेव्हा पब्लिक गुडचा सिद्धांत आपण मानतो तेव्हा त्यामध्ये प्रायव्हेट गुड इन्क्लूड आहे. समाजाचं भलं झालं तर माझं नुकसान होईल, इज इट पॉसिबल? तात्पुरतं काहीतरी वाटेल, समाजाच्या भल्यासाठी मला थोड्यावर अधिक कर द्यावा लागेल,
इट इज पॉसिबल. पण समाजाची जर उन्नती झाली, समाजात शांतता प्रस्थापित झाली, समाजात लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आली, तर तुमची मुलगी मुक्तपणे फिरू शकेल ना. इज इट नॉट एन ॲडव्हान्टेज ऑफ पब्लिक गुड? हा पब्लिक गुडचा फायदा नाही. पब्लिक गुड जर झालं, असं म्हटलं जातं की पॉवर्टी एव्हरीवेअर इज ए डेंजर टू प्रॉस्पेरिटी, पॉवर्टी एनिवेअर इज ए डेंजर टू प्रॉस्पेरिटी एव्हरीवेअर. जर पॉवर्टी निर्मूलन झालं तर प्रॉस्पेरिटी, ज्यांची प्रॉस्पेरिटी लोक अधिक सुखी होणार नाहीत का? परंतु त्यांना समजावून सांगावं लागतं. त्यामुळे पब्लिक गुड इम्प्रूव्स प्रायव्हेट गुड. आणि मग जेव्हा एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड असेल तर पब्लिक गुड बिकम्स पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी. पब्लिक गुडला फंडिंग कोणी करावं? पब्लिकने करावं. पब्लिक मीन्स व्हॉट? पब्लिक मीन्स स्टेट. म्हणजे हे प्रिन्सिपल आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड अँड देअरफॉर सोसायटी मस्ट पे, स्टेट मस्ट पे. आणि मग व्हॉट इज द मॅन्डेट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? एज्युकेशन ही सिस्टीम आहे, पॉलिटिकल सिस्टीम, इकॉनॉमिक सिस्टीम, सोशल सिस्टीम. त्याचप्रमाणे एज्युकेशन ही सिस्टीम आहे. आणि या सगळ्या सिस्टीम्स आपण राबवतो आहोत स्टेटच्या माध्यमातून. कशासाठी? ट्रान्सफॉर्मिंग द सोसायटी. समाज ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी या सगळ्या सिस्टीम्स आपण राबवतो. पण तो परिवर्तन म्हणजे काय? कोणतं परिवर्तन आपल्याला पाहिजे? फ्री मार्केट इकॉनॉमी इज ऑल्सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी. इकॉनॉमी ट्रान्सफॉर्म झाली, त्यामुळे पॉलिटिकल सिस्टीम ट्रान्सफॉर्म झाली, त्यामुळे सोशल सिस्टीम ट्रान्सफॉर्म झाली, त्यामुळे एज्युकेशनल सिस्टीम. जेव्हापासून नवीन आर्थिक धोरण आलेलं आहे, आम्ही फ्री मार्केट इकॉनॉमी स्वीकारलेली आहे, तेव्हापासून पॉलिटिकल सिस्टीम बदलली की नाही? पूर्वी पॉलिटिकल सिस्टीम इकॉनॉमिक सिस्टीमवर रूल करत होती. आज इकॉनॉमिक सिस्टीम इज रुलिंग द पॉलिटिकल सिस्टीम. आज जर पार्लमेंटमध्ये बहुतांश खासदार, तुम्ही वाचलं असेल, वाचावं कधी कधी, जर अनालिसिस आलेलं होतं, ज्यांचं उत्पन्न 10 लाखापेक्षा कमी आहे असे जेवढे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले होते त्याच्यापैकी 0.1% निवडून आलेत. त्याच्यापैकी किती पर्सेंट कोणत्या पक्षाचे तो भाग वेगळा, किती निवडून आलेत? 0.1%. आणि ज्यांचं उत्पन्न 5 कोटीपेक्षा जास्त आहे उरलेले सर्व लोकसभेत निवडून गेले. म्हणजे मग आता लोकसभेमध्ये निवडणुकीला उभं राहण्यासाठी किमान किती पैसे पाहिजे तुमच्याजवळ? तुमची संपत्ती किती असली पाहिजे? किमान 5 कोटीची असली पाहिजे. मग हे ट्रान्सफॉर्मेशन नाही का सिस्टीमचं? इकॉनॉमिक सिस्टीमने पॉलिटिकल सिस्टीम ट्रान्सफॉर्म केली की नाही? याचा परिणाम आपल्या लक्षात येतो का? बाबासाहेबांच्या संविधानाने जेव्हा आम्हाला मताचा अधिकार दिला, इट रिलेट्स टू एज्युकेशन. हे मी का बोलतो? कारण आय एम एज्युकेटेड पर्सन, आय कॅन इंटरप्रिट इट इन डिफरंट वे. म्हणून मी बोलतो आहे तुमच्याशी. मला जर शिक्षण नसतं तर कदाचित मी तुमच्या पुढे बोलू शकलो नसतो. मला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला, त्याबरोबरच मला निवडणुकीला उभं राहण्याचाही अधिकार दिला की नाही दिला? फक्त मताचा अधिकार आहे का? नाही, मताचा अधिकार तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही. त्या मताच्या अधिकारात मला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिला. परंतु आज जर 5 कोटी रुपये निवडणुकीला उभं राहण्यासाठी पाहिजे असतील तर मी उभं राहू शकतो का? मग माझा अधिकार गेला की गेला नाही? किती लोकांना माहीत आहे की मला माझ्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार मी गमावलेला आहे? जाणवतं का आपल्याला की आपण हा अधिकार गमावलेला आहे? मी वेगळ्या पद्धतीने मांडणी करतो एवढंच. पण गमावला की नाही गमावला? आज हिंमत आहे का तुमची माझी? आणि मग आम्ही काय म्हणतो की राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही. चांगल्या माणसाची ऐकतच नाही ना उभं राहायची. चांगल्या माणसाच्यावर 5 कोटी रुपये येणार कुठून? आयुष्यभर जर चांगला इमानदारीने पगार कमावणारा माणूस असेल, त्याची संपत्ती आयुष्यभरात 5 कोटी वाचत नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाची खर्च केल्यानंतरही 5 कोटी रुपये वाचत नाही. याचा अर्थ असा नाही की 5 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असले सगळे बेईमान आहेत असं मला म्हणायचं नाही आहे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नये. परंतु दिस आर द फॅक्ट्स. आपण गमावलेला आहे. आणि म्हणून मग सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस कुठे लिहिलेलं आहे? हे संविधानाच्या उद्देशिकेमध्ये. असा समाज पाहिजे. संविधानाचा मॅन्डेट आहे स्टेटला की तुम्ही राज्य करा, कोणत्याही पक्षाचं असो, परंतु संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जे दिलेलं आहे त्या आधारावर समाज निर्मिती झाली पाहिजे. यासाठी तुम्ही राज्य केलं पाहिजे.
कोणत्याही पक्ष संविधानाची शपथ घेता ना, राज्यावर येताना संविधान नाकारून तर येत नाही, मग संविधानाची शपथ घेता, तर जे प्रास्ताविकेमध्ये आहे तसा समाज निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. जर तसं निर्माण करायचं नसेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. तुम्ही सांगा की आमचा अजेंडा डिफर आहे, तसं होत नाही. आणि मग विचार करूया आपण की काय ही पॉलिसी प्रमोट्स दॅट. संविधानाला अभिप्रेत समाज निर्माण करण्यासाठी ही पॉलिसी काही मदत करते का? त्यानंतर नेक्स्ट, या खाजगी शिक्षण व्यवस्थेने काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, 1991-92 पासून शिक्षणाचं खाजगीकरण, व्यापारीकरण, बाजारीकरण झालेलं आहे. आपण पाहतो आहोत की ते झालेलं आहे. म्हणून राज्याची जसजसं बाजारीकरण होईल आणि सरकार हे प्रमोट करत आहे. सरकार काय करत आहे? प्रमोट करत आहे. 1992 पासून जी सरकारं आलीत ते कोणाचंही असो, आता फुलझेलेंनी नरसिंहरावाचं उदाहरण सांगितलं, दरम्यानच्या काळात गुजराल येऊन गेले, दरम्यानच्या काळात देवेगौडा येऊन गेले, दरम्यानच्या काळात आणखीन बरेचसे येऊन गेलेत आणि आता वाजपेयी येऊन गेलेत, मोदी येऊन गेलेत. शिक्षण व्यवस्थेच्या खाजगीकरणाबाबत कोणाचं धोरण बदललेलं आहे? सर्व सारखेच आहेत. त्याच्यापैकी सगळेच ब्राह्मण होते असं म्हणायचं नाही आहे, परंतु सगळ्यांनी खाजगीकरणाला प्रमोट केलेलं आहे. कशासाठी? कारण याचा डायरेक्ट परिणाम असा होतो, जेवढं खाजगीकरण वाढेल तेवढं शिक्षणाच्या क्षेत्रातून सरकार कमी होत जाईल, सरकारचं उत्तरदायित्व कमी होत जाईल, सरकारला कमी पैसा खर्च करावा लागेल. अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, अल्पसंख्याक, गरीब या समाज घटकांची शैक्षणिक वंचितता वाढत आहे. जसजसं शिक्षणाचं खाजगीकरण होईल तसतसं विकत घेण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला एज्युकेशन मिळेल, ज्याच्याजवळ क्षमता नाही त्याला कदाचित मिळणार नाही, आणि मिळेल ते नेहमीच सबस्टँडर्ड असेल, जे कोणत्याही उपयोगाचं असणार नाही. आज साधा BA झालेला मुलगा काय कामाचा आहे का? काही कामाचा आहे, पण तो शिकला की नाही. मग ते शिक्षण जर कोणाच्याच कामाचं नसेल तर याला आपण म्हणतो शिक्षणाची वंचितता. आणि हे वर्ग हळूहळू उच्च आणि व्यावसायिक शिक्षणातून वगळले जातील. अंगणवाडी ते IIT, IIM जाती आधारित भेदभाव होतो आहे. याचा कुठे प्रश्नाचा विचार केलेला आहे की या पॉलिसीमध्ये, की वेमूला का मेला, पायल तडवीला का आत्महत्या करावी लागली, आजही IIM सारख्या संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव का केला जातो, अंगणवाडीमध्येही भेदभाव होतो. तुम्ही जर सजग असाल तर तुम्ही कदाचित 2 वर्षापूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये रिपोर्ट्स आले, अंगणवाडी टू 10व्या वर्गापर्यंतचे रिपोर्ट्स आलेत वेगवेगळ्या स्टेट्समधले, की अंगणवाडीमध्येही भेदभाव केला जातो. ही या जातीसाठी अंगणवाडी, की त्या जातीसाठी अंगणवाडी. फक्त महाराष्ट्राचा विचार न करतो, हे गुजरातचं उदाहरण आहे. की एका विशिष्ट जातीसाठी एक अंगणवाडी, दुसऱ्या जातीसाठी दुसरी अंगणवाडी. अंगणवाडीत जेवण कोण तयार करतं या आधारावर भेदभाव होतो. आणि मग लोक म्हणतात की अमक्या जातीच्या बाईने तयार केलं तर आम्ही घेणार नाही. हा भेदभाव तिथे पोहोचतो. आपण म्हणतो की IIT, मध्ये भेदभाव कुठून, तर तिथूनही येतो सुरुवात. या भेदभावाची सुरुवात तिथून. याच्यावर काय उत्तर आहे का? शिक्षण बहुसंख्याकांचा धर्म आणि संस्कृतीचा पुरस्कार करतं. काय शिक्षण या व्यवस्थेने शिक्षणाचा जो विचार मांडलेला आहे तो धर्मनिरपेक्ष आहे, एका विशिष्ट धर्माचा पुरस्कार करणारा आहे. धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता ही या देशाच्या संविधानाची वैशिष्ट्ये आहे. आणि जेव्हा ही वैशिष्ट्य नोंदवण्यात आली तेव्हा असं म्हणण्यात आलेलं होतं की जर ही वैशिष्ट्य कायम राहिली नाही तर भारताचे तुकडे होतील. धर्मनिरपेक्षता का स्वीकारण्यात आली? ज्या देशात लोकशाही आहे आणि ज्या देशात धार्मिक विविधता आहे त्या देशाला एक संघ ठेवायचा असेल तर धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांताचा स्वीकार केल्याशिवाय आणि निरपेक्षतेबरोबर धार्मिक सहिष्णुता येते याचा स्वीकार केल्याशिवाय देश एक संघ एकात्म राहू शकत नाही. काय हा सिद्धांत प्रमोट केला जातो, या आधारावर आपण ही पॉलिसी तपासून पाहणार आहोत. नेक्स्ट, शिक्षणाचं प्रिएम्बल. ही शिक्षण समिती, मसुदा समिती ही जेव्हा
जावडेकर मानव संसाधन विकास मंत्री होते तेव्हा स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीने त्यांनाच तो रिपोर्ट सादर केला. रिपोर्ट स्वीकारताना जावडेकर असं म्हणतात, एज्युकेशन इज अ नॅशनल अजेंडा अँड इट इज द कॅटॅलिटिक टूल दॅट कॅन ट्रान्सफॉर्म द फ्युचर ऑफ चिल्ड्रन अँड यूथ. आयसोलेशनमध्ये वाचलं वाक्य तर फार चांगलं वाटतं. इथे कदाचित ते लिहिलेलं नाही आहे, कॅटॅलिटिक टूल ट्रान्सफॉर्म द सोसायटी. हे वाचलं तर फार चांगलं वाटतं, परंतु एका विशिष्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये जर वाचलं तर कदाचित याचे अर्थ वेगळे वेगळे निघू शकतात. एखादं वाक्य जर वाचायचं असेल तर त्याचे काही कॉन्टेक्सेस असतात, त्याचे काही संदर्भ असतात, त्या संदर्भात ते वाक्य वाचलं पाहिजे. ट्रान्सफॉर्मिंग द सोसायटी बरोबर आहे. मग तुम्हाला सांगितलं ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग टू फ्री मार्केट इकॉनॉमी किंवा ट्रान्सफॉर्मिंग टू सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस. तर या दृष्टिकोनातून हे वाक्य आहे. त्यांनी कोणत्या अर्थाने म्हटलं त्यांचं, परंतु एकूण निश्चितच की एज्युकेशनमुळे ट्रान्सफॉर्मेशन होतं, युवकांचं होतं, मुलांचं होतं, लहानपणापासून आपण मूल्य देतो त्यांना. आणि मग दुसरं ते असं म्हणतात की ॲक्सेस, इक्विलिटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी आर द पिलर्स, ज्याच्या आधारावर ही एज्युकेशन नीती अवलंबून आहे. ॲक्सेस म्हणजे शिक्षणाची उपलब्धता, इक्विटी समान शिक्षण, क्वालिटी गुणवत्तेचं शिक्षण, अफोर्डेबिलिटी म्हणजे सर्वांना परवडण्यासारखं शिक्षण, आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्वपूर्ण शिक्षण. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आता अफोर्डेबिलिटी वगैरे वगैरे शब्द जे आहेत हे सगळे ना एका विशिष्ट संदर्भात वापरले जातात. अफोर्डेबिलिटी फॉर हुम, आणि मग कोणत्या प्रकारचं शिक्षण, म्हणजे जर समजा असा विचार केला की ज्याला परवडेल त्याने तसं शिक्षण विकत घ्यावं, असा जर या अफोर्डेबिलिटीचा अर्थ असेल तर असा जर या अफोर्डेबिलिटीचा अर्थ असू शकतो की नाही, असू शकतो. त्याच्याऐवजी आम्ही म्हटलं की इट इज माय राईट, आय मस्ट गेट इट, तर अफोर्डेबिलिटीचा प्रश्न येईल का, अकाउंटेबिलिटीचा प्रश्न येईल, बाकीचे प्रश्न येतील. म्हणून या संदर्भ फार चांगले शब्द वाटतात, परंतु याचे अर्थ समजून आपण घेतले पाहिजेत. विजन मांडताना असं म्हणण्यात आलेलं आहे, देशाच्या विकासात आणि न्याय व समानता मूल्यावर आधारित समाज निर्मिती योगदान देण्यासाठी व्यक्तीचं सक्षमीकरण. एज्युकेशन हे एम्पॉवर करतं. निश्चितच बाबासाहेब म्हणतात, सर्वच म्हणतात एज्युकेशन हे निश्चितच एम्पॉवर करतं. आणि मग एम्पॉवर व्यक्ती स्वतःच्या विकासाबरोबर समाजाच्या विकासात योगदान देत असतो. म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या विकासाकरता सक्षम व्हावं, त्याचवेळी देशाच्या राष्ट्राच्या विकासाकरता योगदान देण्याकरताही सक्षम व्हावं, अशा प्रकारे व्हिजन. आणि मग देशाच्या विकासात योगदान म्हणजे काय, न्याय आणि समानता या मूल्यावर आधारित समाज रचनेसाठी या शिक्षण पद्धतीमध्ये जिथे संधी मिळाली तिथे प्राचीन भारताचा गौरव करण्यात आलेला आहे. या प्राचीन भारताचा गौरव करताना प्राचीन भारतात एक पॅरलल स्ट्रीम होतं, दोन पॅरलल स्ट्रीम्स, हिंदुत्ववादी विचार आणि बुद्धाचा विचार. हे दोन विचार हे समांतर स्ट्रीम होते, परंतु त्या ठिकाणी फक्त हिंदुत्ववादी विचारांचा गौरव करणारा प्राचीन भारत किंवा तो प्राचीन भारत जो हिंदुत्ववादी विचारसरणी पुरस्कृत करतो, अशा प्राचीन भारताचा गौरव ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि बुद्धाचा जो विचार होता त्या विचाराला कुठेही प्राधान्य देण्यात आलेलं नाही. आणि म्हणून मग हा विचार मांडताना सुश्रुत वगैरे वगैरे ही जी नावं आहेत ही नावं घेतली जातात की त्या शिक्षण व्यवस्थेने असे महान विद्वान, महान विचारक निर्माण केलेत, स्कॉलर्स निर्माण केलेत, लाईक चरक, सुश्रुत, चाणक्य. ही जी परंपरा आहे, हिंदुत्ववादी विचारांची परंपरा आहे, ही परंपरा त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. सांगायचा अर्थ असा की जिथे संधी मिळाली तिथे तिथे अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीचा, ज्याला आज हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणून ओळखलं जातं, त्या विचारसरणीचा ठिकठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. परंतु दुसरे पॅरलल स्ट्रीम्स जी आहेत, पर्टिक्युलरली बुद्धाचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी कुठेही मांडण्यात आलेला नाही. काही संदर्भ निश्चितच देण्यात आलेले आहेत, एकदम वगळण्यात आलेला आहे असं नाही, परंतु जिथे आवश्यक नाही तिथे संदर्भ निश्चितच देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर उद्देशिका असं म्हणते की भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेत परिवर्तनासाठी ज्ञान, कौशल्य, प्रवृत्ती, मूल्ये आणि रोजगारक्षम कौशल्याने युक्त अशी व्यक्ती घडवणे. बरोबर आहे, राईट. 21व्या शतकात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत.
आणि या बदललेल्या गोष्टीत, या बदललेल्या काळामध्ये माणसाला जर एक चांगलं जीवन जगायचं असेल तर बदलत्या काळाला सुसंगत अशी कौशल्य, बदलत्या काळाला सुसंगत असं ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त झालं पाहिजे. आणि मग ही कौशल्य, ज्ञान, प्रवृत्ती वगैरे वगैरे या गोष्टी या शिक्षण व्यवस्थेतून मिळाव्यात. सोबतच त्या व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. अशा प्रकारचा माणूस घडवणं, यासाठी ही उद्देशिका म्हणते की आम्ही शिक्षण प्रणाली पुरस्कृत करतो आहोत. मग ही जर ध्येय असतील, ही ध्येय जर साध्य करायची असतील तर मग ही ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही वर्तमान शिक्षण व्यवस्था जी आहे ही शिक्षण व्यवस्था ट्रान्सफॉर्म करू इच्छितो, बदलू इच्छितो. त्याकरता नवीन शिक्षण नीती, म्हणजे या शिक्षण नीतीचा मसुदा तयार करण्याचं मत असं आहे की वर्तमान शिक्षण नीती जी आहे, वर्तमान शिक्षण धोरण जे आहे, हे धोरण या उद्देशाला सुसंगत नाही. सुसंगत नाही आणि त्यामुळे आम्ही या सिस्टीममध्ये टोटली परिवर्तन करू इच्छितो. मग परिवर्तन कसं? इन्स्टिट्यूशन्स, स्कूल कॉम्प्लेक्सेसची संकल्पना नंतर पुढे मांडीन, कारण आपण प्रिएम्बलच पाहत आहोत, अजून पॉलिसीवर आपण गेलो नाही आहोत. कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज ऑटोनॉमस एम्पॉवर टू डिलिव्हर गोल्स ऑफ द पॉलिसी. या शिक्षण धोरणाचं म्हणणं असं आहे की ही जी उद्दिष्ट मांडली, देश घडवणं आहे, इन्क्लुझिव्ह आहे, इक्वल शिक्षण आहे, 21व्या शतकाला योग्य कौशल्य देणं आहे, त्याच आधारावर सोशल ट्रान्सफॉर्मेशन करणं आहे, माणसाला रोजगार मिळावा यासाठी सक्षम करणं आहे, ही ध्येय जर साध्य करायची असतील तर आम्हाला एज्युकेशन सिस्टीम ट्रान्सफॉर्म करावी लागेल. ट्रान्सफॉर्म करावी लागेल म्हणजे काय? तर शालेय शिक्षणापासून तर हायेस्ट एज्युकेशन म्हणजे युनिव्हर्सिटीपर्यंत सर्व शिक्षण संस्था, ज्या शिक्षण संस्था अशा प्रकारचं शिक्षण देणार असतील त्या शिक्षण संस्थांना ऑटोनॉमस केलं पाहिजे. त्या शिक्षण संस्थांना काय केलं पाहिजे? ऑटोनॉमस. दोन्ही क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातीलही आणि सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण संस्थांनाही ऑटोनॉमस केलं पाहिजे. आणि मग ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स म्हणून त्यांनी कारभार पाहावा, याकरता त्यांना एनकरेज केलं पाहिजे, याकरता त्यांना एम्पॉवर केलं पाहिजे. ऑटोनॉमस याचा अर्थ असा, सार्वजनिक संस्थांच्या बाबतीत ऑटोनॉमस याचा अर्थ असा की एकदा ती संस्था ऑटोनॉमस झाली तर मग त्या संस्थेवरही सरकारचं फारसं नियंत्रण राहणार नाही. त्याला आम्ही ऑटोनॉमी म्हणतो. आज गव्हर्नमेंट कॉलेज ऑटोनॉमस जर नसेल तर संपूर्णपणे कोणाचं नियंत्रण आहे? संपूर्णपणे शासनाचं नियंत्रण आहे सर्वच बाबतीमध्ये. मग त्याचं ट्रान्सफर असेल, जर ऑटोनॉमस झाली तर ट्रान्सफर करावी लागेल का? एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाईल का? एका युनिव्हर्सिटीमधून दुसऱ्या एका मेडिकल कॉलेजमधून प्राध्यापक दुसऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये जाईल का? गव्हर्नमेंटच्या जाणार नाही. ऑटोनॉमस असेल तर त्या गव्हर्नमेंट संस्था असूनही, गव्हर्नमेंटच्या फायनान्सच्या संस्था असूनही त्या संस्थांवर सरकारी नियंत्रण राहणार नाही. आता सरकारचं नियंत्रण याचा लोकशाहीमध्ये अर्थ लोकांचं नियंत्रण असा होतो. मी काय म्हणतो ते समजून घ्या. सरकारचं नियंत्रण, मंत्री कोणाला उत्तरदायी आहे? विधानमंडळाला, संसदेला उत्तरदायी आहे. संसद म्हणजे कोण? संसद म्हणजे लोक. संसद म्हणजे कोण? लोक. म्हणजे ऑटोनॉमस याचा अर्थ अप्रत्यक्षपणे लोकांच्या पैशाने स्थापन झालेल्या, लोकांच्या पैशाने चालविल्या जाणाऱ्या, परंतु लोकांच्या नियंत्रण आणि नियमना बाहेर असलेल्या सार्वजनिक संस्था, अशा प्रकारची. कसं होईल? आज सरकारचं नियंत्रण आहे, आज शिक्षण मंत्र्याला उत्तर द्यावं लागतं. हे असं का घडलं? तडवीचं प्रकरण आलं की नाही विधानसभेमध्ये? वेमुलाचं प्रकरण सेंट्रल, काय झाला निकाल तो प्रक्रियेचा भाग आहे, तो प्रोसिजरचा भाग आहे, तो इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे. पण गेलं की नाही पार्लमेंटपर्यंत प्रकरण? गेलं की नाही? उद्या जर ऑटोनॉमस झालं तर कदाचित हे सर्व होणार नाही. तर अशा प्रकारे ऑटोनॉमस या संस्था होतील आणि मग लोकांच्या उत्तरदायित्वातून, लोकांच्या पैशाने चालवल्या जाणाऱ्या संस्था यातून मुक्त होतीलच. आज खाजगी शिक्षण संस्थांना सुरुवातीला म्हटलं गेलं
की सुरुवातीला प्रायव्हेट शब्द नव्हता. महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा बिल आलं तेव्हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज हा शब्द नव्हता. कारण आजही या देशामध्ये काही फील्डमध्ये प्रायव्हेट शब्दाची एलर्जी आहे. प्रायव्हेट शब्द आम्हा लोकांना आवडत नाही. कारण बरोबर आहे, त्याचं कारण काही आहे. कारण या प्रायव्हेटने कधीही पब्लिक गुडचा विचार केला नाही म्हणून. कारण काय, या प्रायव्हेटने कधीही पब्लिक गुडचा विचार केला नाही. कधी कधी एखादा फिलॉन्थ्रॉपी वगैरे ज्याला आपण म्हणतो दानधर्म करणारा टाटासारखा माणूस एखादी संस्था स्थापन करतो, इट इज गुड. अझीम प्रेमजीने काही फाउंडेशन स्थापन केलेलं आहे, इट इज गुड, हे चांगलं आहे. परंतु हे जे सगळं आहे हे एक प्रकारे त्याच्याकडे देण्यासारखं आहे म्हणून तो देतो. आणि जे वंचित आहेत ते स्वीकारतात. दाता आणि दान घेणारा ही उपकाराची भावना आहे. व्हाय इट इज लाईक दॅट. अमेरिकेसारख्या देशात ठीक आहे, कारण अमेरिकेसारखे ते ठीक एवढंच करतं आहे की ज्या शिक्षण संस्था जे एज्युकेशन देतात त्याच क्वालिटीचं एज्युकेशन गव्हर्नमेंट संस्थाही देतात. तिथे हा फरक नाही आहे. त्यामुळे कदाचित तिथे ठीक असेल. तर मग अशा पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेचा विचार खाजगी शिक्षण संस्था तर आजच बाहेर आहेत. का बाहेर आहेत? त्यांना म्हटलं गेलं होतं सेल्फ फायनान्स्ड इन्स्टिट्यूशन्स. काय म्हटलं होतं त्यांना? सेल्फ फायनान्स. आणि आज लक्षात घ्या, ट्रेंड बदलला आहे गेल्या काही वर्षापासून. आता ग्रँटेड इन्स्टिट्यूशन्स कोणालाच नको आहेत. अनुदानित संस्थांची कोणीच मागणी करत नाही. आज सर्वच मागणी करतात की आम्हाला सेल्फ फायनान्स करायचं आहे, आम्हाला तुमचा पैसा नको. पैसा नको म्हणजे तुमचं नियंत्रण नको. पैसा नको म्हणजे काय नको? तुमचं नियंत्रण नको. आमच्या कारभारात तुमचा हस्तक्षेप नको. हे तिन्ही केसेसमध्ये तुम्हाला सांगितल्या. या कशासाठी होत्या? या एवढ्यासाठी होत्या की आम्ही सेल्फ फायनान्स असल्यावर सरकारने आमच्यावर फी किती घ्यावी हे बंधन का लादावं? सरकारने कोणाची नियुक्ती करावी हे बंधन आमच्यावर का लादावं? आम्ही कोणाला प्रवेश द्यावा हे सरकार कोण ठरवणार? आम्ही आमचं ठरवत बसू. ही पॉलिसी म्हणते की ते बरोबर आहे. दे आर राईट. दे आर राईट. ते बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे आता ज्या सरकारी संस्था आहेत त्या मुक्त होतील. खाजगी संस्थांना अधिक मुक्तता मिळेल. तर अशा प्रकारे ते ट्रान्सफॉर्म करू शकतात. आणि याला ते म्हणतात ट्रान्सफॉर्मिंग द एज्युकेशन सिस्टीम. आता ट्रान्सफॉर्मिंग आयसोलेशनमध्ये जर ऐकलं तर आपल्याला बरं वाटतं की सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मेशन. याला आपण सकारात्मक का घेतो? कारण आपण याला बाबासाहेबांशी जोडतो. कारण आपण याला संविधानाशी जोडतो की संविधानात जे सांगितलेलं आहे त्या आधारावर समाज परिवर्तन. परंतु दुसऱ्याकरता असाच अर्थ असेल का? कारण हे रिलेटेड शब्द आहेत. कोण कुठे बसलेला आहे? टाटाकरता ट्रान्सफॉर्मेशन हा वेगळा आहे. टाटाकरता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? ते आजही म्हणतात ना सरकारला की आम्हाला श्रमिक कायद्यातून मुक्तता पाहिजे. हे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, आहे की नाही आहे? हे ट्रान्सफॉर्मेशन या शब्दाकडे कोण कसा पाहिल, हे कोण कुठे उभा आहे, कोण कोणत्या विचाराने पाहतो आहे याच्यावर अवलंबून आहे. शीघ्रगतीने परिवर्तन पावणाऱ्या ज्ञानाधारित समाजासाठी योग्य शिक्षण. भारताच्या लोकांच्या परंपरा, संस्कृती, भाषाविषयक विविधता विचारात घेऊन आम्ही शिक्षण धोरण नियोजित केलेलं आहे. आता कोणाच्या परंपरा, कोणाची संस्कृती हे पुढे आहे. तुम्हाला मी सांगितलं की यामध्ये बेसिकली हिंदू संस्कृती वगैरे वगैरे असं आहे. आणि इक्विटेबल अँड व्हायब्रंट सोसायटी निर्माण करण्यासाठी हाय क्वालिटी एज्युकेशन. आता या उद्देशाविषयी कोणालाही शंका असण्याचं काही कारण नाही. आम्हालाही इक्विटेबल पाहिजे, आम्हालाही व्हायब्रंट पाहिजे आणि हाय क्वालिटी एज्युकेशन आम्हालाही पाहिजे. आणि सर्वांना त्याचवेळी समान शिक्षणाचा आमचा आग्रह आहे. या नीतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये आता आपण पहिल्या भागाकडे आपण वळतो आणि त्या भागाला शालेय शिक्षणाचा भाग असं म्हणण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा की 2 पॅरलल स्ट्रीम्स या ठिकाणी सुरुवातीपासूनच मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की एक सार्वजनिक शिक्षण संस्था आणि दुसरं खाजगी शिक्षण संस्था. आता पार्ट फर्स्टमध्ये शालेय शिक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे आणि मग ज्या गोष्टी पुढे मांडण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टी सार्वजनिक शिक्षण संस्था करता आहेत. म्हणजे सरकारी फंड्समधून ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत आणि सरकारच्या फंड्सच्या भरवशावर ज्या संस्था चालतात
त्यांच्यासाठी या सगळी प्रावधानं आहेत. त्यांनी शालेय शिक्षणात परिवर्तन केलेलं आहे. पहिली 5 वर्ष जी आहेत, 3 वर्ष प्लस 2 वर्ष, म्हणजे अंगणवाडीचा उल्लेख आहे त्या ड्राफ्टमध्ये. माझा उल्लेख नाही आहे, त्या ड्राफ्टमध्ये अंगणवाडीचा उल्लेख आहे. जेव्हा अंगणवाडीचा उल्लेख आहे तेव्हा ही अंगणवाडी म्हणजे खाजगी कॉन्व्हेंट का? मग म्हणता आलं असतं ना अंगणवाडी प्लस कॉन्व्हेंट, असं म्हणता आलं असतं. असं नाही म्हटलेलं आहे. या शालेय शिक्षणाचं जेवढं काही पुढे मांडण्यात आलेलं आहे हे सर्व अंगणवाडी बेस आहे. म्हणजे मग कोणासाठी आहे? हे सर्व सार्वजनिक संस्थांसाठी आहे. नाहीतर अंगणवाडी प्लस कॉन्व्हेंट, पब्लिक प्लस प्रायव्हेट, शालेय शिक्षणाच्या या प्रावधानाबाबत असे शब्दप्रयोग कुठेही करण्यात आलेले नाहीत. 5 years फर्स्ट स्टेज, याला फाउंडेशनल स्टेज म्हटलेलं आहे. याला 3 वर्ष अंगणवाडी आणि प्लस 1 आणि 2 वर्ग याला जोडले जातील. पुढे असं म्हटलेलं आहे की एक तर ही अंगणवाडी प्राथमिक शाळेला जोडली जाईल जिथे 1 आणि 2 वर्गात शिक्षण, किंवा या अंगणवाडीला वर्ग 1 किंवा 2 जोडले जातील. आणि मग 3 वर्ष अंगणवाडी आणि 1 आणि 2 प्रायमरी वर्ग मिळून 5, आणि याला त्यांनी फाउंडेशनल कोर्स असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक शब्द आहे ECCE, अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन. ECCEचा अर्थ अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन. आणि आपण सर्व सुशिक्षित लोक आहोत, यामध्ये असं मानण्यात आलेलं आहे की वय वर्ष 6 पर्यंतच मुलाची मानसिक, मुलाची बौद्धिक आणि शारीरिक वाढही होते. कॉग्नेटिव्ह एक्सपिरियन्सेस जर त्याला दिले गेले तर 6 वर्षापर्यंत विशेषतः बौद्धिक आणि मानसिक वाढ होते, जर त्याला चांगलं न्यूट्रिशन, चांगली हेल्थ केअर, प्लस जर त्याला चांगलं प्रीस्कूल एज्युकेशन मिळालं तर. हे जर तरचे प्रश्न आहेत आणि एम्फसिस इज राईट. परंतु याकरता माध्यम कोणतं निवडलं? याकरता अंगणवाडी माध्यम निवडलेलं आहे. या ECCE करता माध्यम कोणतं निवडलेलं आहे? अंगणवाडी माध्यम निवडलेलं आहे. आता जर वेळ मिळेल उद्या, परवा, केव्हाही, तर तुमच्या आजूबाजूला एखाद्या झोपडपट्टीमधली अंगणवाडी जाऊन पाहावी, काय अवस्था आहे हे पाहावं. शक्य असेल, याच्याविषयी आपल्याला फार आस्था असेल एज्युकेशनविषयी, तर एखाद्या जवळच्या गावामध्ये एक अंगणवाडी जाऊन पाहावी. आणि त्याचवेळी तुमच्या यवतमाळमधली सगळ्यात बेस्ट कॉन्व्हेंट जी आहे ती पाहून घ्यावी. सुरुवातीला चित्र दाखवलं होतं मी. तुमच्या यवतमाळच्या बेस्ट कॉन्व्हेंटमध्ये नर्सरीला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर किती फी पडते? तुमचे मुलं जात असतील ना? 40,000. किती फी पडते? 40,000 फक्त फी आहे वर्षाची. बाकीचा खर्च धरून वर्षाचा खर्च किती होतो? 75 रुपीज to 1 लाख रुपीज. आणि मग त्या मायबापाची कॉलर ताट होते. माझा मुलगा सेंट झेवियरमध्ये शिकतो, आणि दुसरा सांगतो आमच्या नागपूरला माझा मुलगा नारायणामध्ये शिकतो. आणि मग दोघांची स्पर्धा. मग नारायण मोठं की सेंट झेवियर मोठं? आणि मग विचारतात किती फी दिली? तो म्हणतो 45,000. किती फी दिली? 50,000. मग 50,000 वाली शाळा मोठी. शिक्षण नारायणामध्ये चांगलं आहे की सेंट झेवियरमध्ये चांगलं आहे माहीत नाही, परंतु जो 50,000 देतो त्याची कॉलर अधिक टाईट होते. म्हणजे आपण फक्त चांगलं एज्युकेशन मिळते म्हणून पोरांना त्या ठिकाणी टाकतो, बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर जितकी फीज जास्त तितकी समाजात त्या पालकाची प्रतिष्ठा मोठी, त्या पोराची प्रतिष्ठा शाळेत मोठी. बरोबर आहे का माझं म्हणणं? म्हणजे एज्युकेशन फक्त म्हणजे फीज फक्त एज्युकेशन देते की फीज प्रेस्टिजही देते, फीज प्रतिष्ठाही देते. फीज प्रतिष्ठा म्हणजे ही मार्केट इकॉनॉमी आहे ना. तीच वस्तू, तोच चहा जर तुम्ही टपरीवर घेतला अशोका हॉटेलच्या समोर दिल्लीमध्ये तर 5 रुपयाला मिळेल, पण त्याच्यापेक्षा खराब चहा अशोका हॉटेलमध्ये जाऊन घेतला तर 75 रुपयाला मिळेल. पण तरी अशोका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतात लोक. कशासाठी जातात? आणि मग बाहेर येऊन सांगतात चाय अच्छी नाही ती आहे. बाहेर येऊन काय सांगतात? चहा. मग भाईवर गोविंद दे. तर हे सगळे प्रश्न आहेत. आणि मग अंगणवाडी जर बेस असेल कोणाचा? सार्वजनिक शिक्षण संस्थांचा अंगणवाडी जर बेस असेल तर मग ही मुलं
12वीपर्यंत जातील. इन्क्लुझिव्ह आहे की नाही, परंतु क्वालिटी आहे का, इक्वल आहे का, मग यांचं भवितव्य काय. कधी कधी म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जी आहे ही मोठी सुंदर आहे. मग उदाहरण दिलं जातं, अंबानी कोण होता, अंबानीचा बाप. अंबानीचा बाप पेट्रोल पंपावर काम करणारा होता. अंबानीच्या बापाने पाठीवर गठ्ठे वाहिले. मग तो मोठा झाला की नाही, मग तुम्ही मेहनत केली तर तुम्ही मोठे व्हाल सांगितलं जातं. मग बाबासाहेब कोणत्या एज्युकेशन सिस्टीममधून गेले, परंतु बाबासाहेबांच्या निधनानंतर 50-55 वर्षाचा काळ गेला, दुसरा बाबासाहेब झालाच नाही. वाय नॉट. जर त्या सिस्टीममधून सगळे बाबासाहेबच होणार होते, मग दुसरं का नाही झालं आतापर्यंत. म्हणजे अपवाद दाखवून नियम प्रस्थापित करण्याची प्रयत्न ही व्यवस्था नेहमी करते. ते अपवाद होते. अंबानी अपवाद आहे. सगळेच अंबानी झाले तर अंबानीला अंबानी कोण बोलेल, मी का नाव घेईन त्यांचं इथे, मी नाव घेईन का. सगळेच अंबानी होणार असतील त्या व्यवस्थेमध्ये तर नाही नाव घेणार. म्हणजे हजारो लाखो लोकांनी प्रयत्न केले तरी अंबानी नाही होऊ शकत. आज स्टार्टअप इंडियाच्या नावावर किती लोकांना कर्ज दिलं जातं, किती वेल एस्टॅब्लिश झाले आणि किती फेल्युअर्स आहेत, विचार करावा लागेल की नाही आपल्याला. त्यामुळे मग अंगणवाडीतून 12वीपर्यंत गेलेल्या जर एखादा मुलगा पुढे जात असेल, याचा अर्थ अंगणवाडी चांगली असा होतो का, याचा विचार करावा लागेल. आणि मग हे सगळं कशासाठी. हा स्ट्रीम कोणासाठी, जे विकत घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी. दुसरा स्ट्रीम कोणासाठी, जे विकत घेऊ शकतात त्याच्यासाठी. म्हणजे शिक्षण व्यवस्थाच जर समाजामध्ये अशा प्रकारे भेदभाव करत असेल, अशा प्रकारे, तर हे भेदभाव डीप होतील की नाही होतील. आणि मग तो पोरगा खाजगी मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलेला मुलगा सांगतो, माझ्या बापाने पैसे खर्च केले, इतके पैसे असतील तर माझ्या दवाखान्यात ये, नसतील तर तो सरकारी दवाखाना तिकडे आहे. त्याचा काय दोष आहे का. आणि मग आम्ही म्हणतो की शिक्षक हा डॉक्टर आहे, डॉक्टरने माणुसकीने वागलं पाहिजे. त्याच्या बापाने लाखो रुपये खर्च केलेत, माणुसकीने वागण्यासाठी खर्च केले नाहीत ना. इट वॉज अन इन्व्हेस्टमेंट फॉर हिम. ती त्याच्याकरता काय होती, इन्व्हेस्ट. तो कमावेल की कमावणार नाही. आणि मग तो नसलेल्या टेस्ट सांगेल, जे काही सांगेल ते नैतिकता वगैरे वगैरे, तो म्हणेल मग पैसे कमावल्यावर नंतर पाहिजे, नैतिकता असेल तर मग नंतर मी दान देईन. आणि मग अशा प्रकारे ही अंगणवाडीवर आधारित सगळी 12वीपर्यंतचं शिक्षण आहे. पुढे हे एज्युकेशन म्हणतं. आणि मग या अंगणवाडीमध्ये पुन्हा आणखीन एक शब्द वापरलेला आहे, एम्पॉवरिंग द अंगणवाडीज. म्हणजे अंगणवाडीला सक्षम करणं. आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, परंतु अंगणवाडी कार्यकर्ता आणि अंगणवाडीची हेल्पर या शिक्षण व्यवस्थेत, सरकारी शिक्षण व्यवस्थेतील सगळ्यात लोएस्ट स्तरावरचे कर्मचारी आहेत दोन्ही. परंतु त्यांना तरीही कर्मचारी म्हटलं जात नाही. दे आर नॉट द सर्वंट्स ऑफ गव्हर्नमेंट. सर्वंट्स नाही आहेत त्या, दे आर ऑनररी वर्कर्स. ते काय आहेत, ऑनररी वर्कर्स आहेत. आणि ऑनररी वर्कर्सला तुम्ही स्ट्रेंथन करणार आणि तरी त्यांना लो कॉस्ट एड देणार. आणि त्यांनी स्पर्धा करावी कॉन्व्हेन्शन. आणि जवळपास 100 पेजेस या ज्या एज्युकेशन अप टू 12 जी एज्युकेशन सिस्टीम लावलेली आहे त्यांनी, त्याच्याकरता 100 पेजेस दिलेले आहेत, ज्याचा बेस हा अंगणवाडी आहे. आणि मग पुढची सिस्टीम जी आहे, नाही त्याच्या आधीची पहिली स्लाईड पाहिजे, ठीक आहे. त्याच्या पुढे वर्ग 3, 4, 5 आहे का तिथे. हां, 3, 4, 5 याला लेटर प्रायमरी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे आहे 3 वर्ष, 6, 7, 8. त्याच्यानंतर पुढे 4 वर्ष, 9, 10, 11, 12. एकूण 5 + 3 + 3 + 4 एकूण 12 वर्षाचं, 12 वर्गापर्यंत एज्युकेशन आहे. 15 वर्षाचा काळ याला लागेल. म्हणजे 5 + 3 12 वर्षाचं. तिसऱ्या वर्षी मुलगा अंगणवाडीमध्ये जाईल आणि 12व्या वर्गापर्यंत तो त्या ठिकाणी शिकेल. वयोगट या ठिकाणी 3 ते 18 अशा प्रकारे ही एज्युकेशन सिस्टीम. या एज्युकेशन सिस्टीमची मग काही वैशिष्ट्ये नोंदवण्यात आलेली आहेत. पहिलं, नेक्स्ट द्या. पहिलं असं आहे की
या शालेय शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं. पुन्हा एक अडचण म्हणजे त्याच वस्तीतला जो विकत घेऊ शकतो त्याचा मुलगा इंग्रजीमधून शिकेल आणि जो विकत घेऊ शकत नाही तो कॉन्व्हेंटमध्ये बालवाडीमध्ये जाईल. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह. महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू आहे. ती चळवळ काय म्हणते की मातृभाषेतून लहान मूल सगळ्यात चांगलं शिकू शकतं, त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह केला जावा. आणि असा आग्रह करण्याची मुलं देशातच नाही विदेशात विदेशी भाषेमध्ये जाऊन शिकतात. त्यांची मुलं कुठे शिकतात? त्यांची मुलं मातृभाषेच्या शाळेत शिकतात. आणि मातृभाषा मोठं मजेदार आहे, यामध्ये म्हटलेलं आहे की बऱ्याचदा खालचे जे वर्ग आहेत तर शाळेत जी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ज्याला मदर टंग म्हटलं जाते ती स्टेट लँग्वेज असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय असेल? मराठी असेल. ही एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की खालच्या वर्गात मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जरी स्टेट लँग्वेज असली तरी मदर टंग वेगळी असते. मायबोली असं आपण त्याला मराठीत म्हणू. बरोबर आहे की नाही? आपली मायबोली मराठी आहे असं म्हणू का आपण? इथे बसलेल्या लोकांना विचारतो, आपली मायबोली मराठी आहे असं म्हणू का? आपली मायबोली मराठी नाही, त्याला आपण महारी म्हणत होतो. आता काय म्हणणार तो भाग वेगळा आहे, परंतु ही मराठी नाही आहे असं एज्युकेशन पॉलिसी म्हणते. आणि मग जर अशा प्रकारे शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असेल परंतु ते मायबोलीपासून वेगळं असेल तर मग ज्यांची मायबोली वेगळी आहे त्यांच्यासाठी हे जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमधली पुस्तकं आहेत याला अनुवादित करून मायबोलीतून शिकवलेलं आहे. कुठे जाणार आहे ही एज्युकेशन सिस्टीम? विचार करता येईल का तुम्हाला? हे जाईल कुठे? लक्षात येतं का कशी आहे? म्हणजे जर त्याच कॅटेगरीतला मुलगा मायबाप पोटाला चिमटा घेऊन बाजूच्या कॉन्व्हेंटमध्ये मुलाला पाठवत असतील आणि मायबापांना शिक्षणाचं महत्त्व न कळून त्याला जर अंगणवाडीमध्ये पाठवत असतील तर तो तिथे इंग्रजी शिकू शकतो ना. आपली मुलं इंग्रजी शिकू शकतात म्हणून आपण पाठवतो की नाही? आपली मातृभाषा जरी इंग्रजी नसली तर आपली मुलं शिकू शकतात, तर बाकीचे का नाही शिकू शकत? बाकीची मग का आग्रह मातृभाषेचा? आणि त्यातही मायबोलीचा म्हणजे आमची मायबोली बरोबर नाही आहे म्हणून आम्हाला विशेष वगैरे 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 हे जे काही आहे ते. यामध्ये 12वी पर्यंत 2 बाबींचा आग्रह आहे. एक तर लिबरल एज्युकेशन आणि दुसरं व्होकेशनल एज्युकेशन. यामध्ये 2 बाबीचा आग्रह आहे. लिबरल एज्युकेशन आणि व्होकेशनल एज्युकेशनचा आग्रह आहे. लिबरल याचा अर्थ असा की माणसाच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक असलेलं शिक्षण, याला लिबरल हा शब्दप्रयोग केला जात आहे. बरं वाटतं. परंतु लिबरल एज्युकेशनच्या नावाखाली आम्हाला नैतिक शिक्षण, मॉरल एज्युकेशन नाही का, नृत्य, संगीत वगैरे वगैरे शिकवलं जात असेल आणि मग बाकीचा अभ्यास केव्हा शिकावा, अभ्यासाची पुस्तकं केव्हा वाचावी वगैरे वगैरे हे जे आहे म्हणजे लिबरल एज्युकेशनच्या नावाखाली आमची ज्याला स्कोलॅस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो, आम्ही ज्याला ॲकॅडॅमिक डेव्हलपमेंट म्हणतो, ती ॲकॅडॅमिक डेव्हलपमेंटला पुरेसा शिक्षक किती वेळ देणार? शाळेत किती वेळ मुलगा राहणार? हे लिबरल एज्युकेशन ज्या चांगल्या शाळा आहेत त्यामध्ये हॉबी क्लासेसमध्ये शिकतात. रेग्युलर अभ्यासक्रमाचा भाग नसतो. हॉबी क्लासेस आहेत, स्पोर्ट्स आहेत. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केव्हा होतात? या शाळेनंतरच्या वेळात होतात. पहिला अभ्यासक्रम, अभ्यासाची पुस्तकं, त्याच्यावर लक्ष. आणि मग इथे व्होकेशनल एक्सपोजर. याचा अर्थ काय? 12व्या वर्गापर्यंत 9 ते 12 प्रत्येक मुलाला किमान एका व्यवसायात प्रशिक्षित केलं गेलं पाहिजे. चांगलं वाटतं की नाही? आज मुलं बेकार आहेत. 12वी वर्ग शिकल्याबरोबर तो व्यवसायाला लागेल. याचा अर्थ असा आहे की या स्ट्रीममधून 12व्या वर्गापर्यंत गेलेला मुलगा, मॅक्झिमम लोक व्यवसाय प्रशिक्षण घेऊन व्यवसायाला लागावेत परंतु उच्च शिक्षणाला जाऊ नयेत. कंपल्सरी आहे ना. कशा करता?
मायबापही म्हणतील जा शिकलाच ना, झालं ना. आता जर कोणी सांगत असेल काम, मेकॅनिकचं काम असेल, अमकं असेल, फिटर असेल वगैरे वगैरे, जा मिळत असेल तर तिकडे जावं, तुम्ही तिकडे जाऊ नये. म्हणजे शालेय शिक्षणाचा काही वेळ लिबरल एज्युकेशनच्या नावावर त्याच्या डेव्हलपमेंट करता तुम्ही देणार, काही वेळ व्होकेशनल एज्युकेशन देणार. आणि सरकार म्हणतं वी विल एनेबल यू फॉर एम्प्लॉयमेंट, वी आर नॉट गॅरंटींग द एम्प्लॉयमेंट. लक्षात येतं का अर्थ काय म्हणतोय मी? पॉलिसी अशी आहे. कशी आहे पॉलिसी? वी विल एनेबल यू, वी कांट गॅरंटी. 12व्या वर्गापर्यंत व्यवसाय प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जॉब मिळेल याची गॅरंटी एज्युकेशन सिस्टीम घेत नाही, पण एज्युकेशन देते. याला म्हणतात एनेबलिंग बट नॉट गॅरंटी. काय करायचं असं शिक्षणाचं? त्याला जर व्यवसायाला जायचं असेल जाईल ना तो. आज जातातच की नाही ITIला मुलं, जाऊ दे ना त्यांना जायचं असेल, तुम्ही का जबरदस्तीने? आणि मग पुढे म्हटलेलं आहे की 50% विद्यार्थ्यांना आम्हाला त्या स्ट्रीमकडे पाठवायचंच आहे. म्हणजे 50% तुम्ही आधीच बात करणार, 50% तुम्ही. आणि मग त्यातही मोठं मजेदार आहे, त्यातही कोणतं शिक्षण? वाडे काम, माळी काम. याचा उल्लेख आहे, याचा उल्लेख आहे. ही पद्धती कुठली आहे? तुम्ही जवळ आहात सेवाग्रामच्या. ही पद्धती गांधींची बुनियादी शिक्षण पद्धती म्हणून त्या काळात होती. गांधींची शिक्षण पद्धती म्हणून त्या काळात होती. आणि मग त्या काळात 3 Hचा पुरस्कार केलेला होता. H म्हणजे हेड, H म्हणजे हार्ट आणि H म्हणजे हँड. हँड म्हणजे व्यवसाय प्रशिक्षण, हार्ट म्हणजे लिबरल एज्युकेशन आणि हेड म्हणजे जे काही उरलं सुरलं असेल ते अकॅडमिक एज्युकेशन. म्हणजे 2/3 एज्युकेशन हे अकॅडमिक नसणार. 2/3 एज्युकेशन हे अकॅडमिक नसणार तुमच्या. बरं हे कंपल्सरी आहे का प्रायव्हेट स्कूल्सला? हे प्रायव्हेट स्कूल्सला मुळीच कंपल्सरी नाही आहे. कंपल्सरी काय? त्यांनी हे शिकवावं अशी सूचनाही नाही आहे. मग हे कोणाकरता? हा विचार आहे लिबरल एज्युकेशन. आता आपण टीचर्सकडे येऊया. चला पुढे. टीचर्स ऑब्जेक्टिव्ह एन्श्योर दॅट ऑल स्टुडंट्स ॲट ऑल द लेवल ऑफ स्कूल एज्युकेशन आर टॉट बाय पॅशनेट, मोटिवेटेड, हायली क्वालिफाईड, प्रोफेशनली ट्रेन्ड अँड इक्विप्ड टीचर्स. व्हेरी गुड. आता हायली क्वालिफाईड, प्रोफेशनली ट्रेन्ड या 2 बाबी जज करता येतात नाही का? त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती आहे हे जज करता येतं. प्रोफेशनल ट्रेनिंग झालं की नाही हे जज करता येतं. तो पॅशनेट असला पाहिजे, मोटिवेटेड असला पाहिजे आणि अशा प्रकारे वेल इक्विप्ड असला पाहिजे. हे जज कसं करणार? लक्षात आला का माझा मुद्दा? हे जज कसं करणार? याला काही निश्चित क्रायटेरियाज लावता येत नाही. ही प्रमाणपत्र काही कुठे मिळत नाही. जो इंटरव्ह्यू घेईल तो जज करेल. पॅशनेट आहात की नाही, मोटिवेटेड आहात की नाही हे कोण जज करेल? जो इंटरव्ह्यू घेईल तो. म्हणजे मग नियुक्तीच्या वेळी तो इंटरव्ह्यू घेणारा बायस नसेल याची हमी कोण देणार? आजही आम्ही पाहतो रिटन टेस्टमध्ये हायेस्ट स्कोअर असणारे पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये तेवढे स्कोअर करू शकत नाही मार्क्स. वाय? आहे की नाही हे वास्तव? मग हे जे टीचर्सबाबत सांगितलेलं आहे हे टीचर्सबाबत मोठं. आणि याच्यामध्ये पुढे येईल थोडासा उल्लेख. टीचर्स लेटर शेप द फ्युचर. आम्हाला माहीत आहे टीचर शेप करतात फ्युचर म्हणून, चिल्ड्रनचं फ्युचर सेव्ह करतात आणि म्हणूनच टीचर वेमुलाला आत्महत्याला प्रवृत्त करतात. गव्हर्नमेंट कॉलेजमधले, गव्हर्नमेंट विद्यापीठातले टीचर्स वेमुलाला, ते टीचर्सच होते की नाही, तेही टीचर्सच होते. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीचे टीचर्स होते. मग टीचर्स मोटिवेटेड होते वगैरे वगैरे. हे जे बायस्ड आहे हे बायस कमी व्हावे म्हणून कधीकधी मग ज्योतिबा फुले म्हणतात ब्राह्मण शिक्षक कितीही चांगला असला तरी आम्हाला आमच्या जातीचाच शिक्षक पाहिजे.
असं ज्योतिबा फुलेच म्हणतात की नाही? आम्हाला कोण शिक्षक पाहिजे? का म्हणतात असं? ब्राह्मणाविषयी वगैरे असं नाही. माणूस हा कितीही काही जरी असला तरी बायसचा मुक्त नाही होत. आपणही बायस्ड आहोत. ब्राह्मणांविषयी बोलताना आपण काही फार ऑब्जेक्टिव्ह बोलतो, अनबायस बोलतो असं काही नाही. आपले बायस्ड आहेत की नाही आहेत? म्हणजे एव्हरीबडी इज बायस. जजेस बायस्ड आहेत, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे, एनिवे. परंतु याच्यावर उपाययोजना सुचवण्याच्या ऐवजी जर अशा प्रकारच्या क्रायटेरिया निश्चित केल्या गेल्या तर 12वीपर्यंत शिक्षण क्षेत्रात टीचर म्हणून आपल्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. टीचर म्हणून आज जी अपॉइंटमेंट होते ती होईल की होणार नाही याची शंका वाटते. कारण आरक्षण जरी लागू होत असलं तर ते कशा प्रकारे लागू होईल माहीत नाही. कारण पुढे याही शिक्षण व्यवस्था ऑटोनॉमस होणार आहे. आणि मग टीचर पॅशनेट असावा, मोटिवेटेड असावा तर कसा असावा याचं उदाहरण दिलेलं आहे. प्राचीन भारतात शिक्षक ही व्यक्ती फार रिस्पेक्टेड होती. प्राचीन भारतात शिक्षक ही व्यक्ती फार रिस्पेक्टेड होती. आता प्राचीन भारतात शिक्षक रिस्पेक्टेड शिक्षक कोणाचं नाव आठवतं तुम्हाला? कोणाचं नाव आठवतं? द्रोणाचार्याचं नाव आठवतं. द्रोणाचार्य रिस्पेक्टेड होता, बरोबर आहे. पण कोणाकरता होता? एकलव्याचा समाजाकरता, कर्णाकरता होता, कोणाकरता? म्हणजे पुन्हा प्राचीन भारतात शिक्षक रिस्पेक्टेड होता कारण तो मुलांना घडवत होता. त्याने पांडवांनाही घडवलं, कौरवांनाही त्यानेच घडवलं ना. घडवायचं असेल तर त्याने पांडवांनाही घडवलं आणि कौरवांनाही त्यांनीच घडवलं. परंतु ती शिक्षण व्यवस्था वगैरे वगैरे असे आदर्श शिक्षक पाहिजेत का? अशा आदर्श शिक्षक असावेत का? तर अशा प्रकारे शिक्षक रिक्रुटमेंट प्रोसेस रिगरस, ट्रान्सपरंट, वेल डिझाईन टू फाइंड बेस्ट टीचर्स. म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस ही कशी असेल? फार आदर्श असेल वगैरे वगैरे वगैरे. स्कूल एन्व्हायरमेंट कल्चर आर कंड्युसिव्ह. या ठिकाणी पुढे इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हटलेलं आहे. आता इन्क्लुझिव्ह आहे परंतु पुन्हा इक्विटेबल नसेल, सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळणार नाही. एज्युकेशन फॉर इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह सोसायटी असेल, माहीत नाही. शिक्षण व्यवस्थेतून वगळण्याची आणि भेदभावाची कारणं नोंदवण्यात आलेली आहेत. शिक्षण व्यवस्थेतून काही वर्ग वगळण्यात आलेले आहेत, काही वर्गांप्रती भेदभाव करण्यात आलेला आहे. या काही कारणांचा उल्लेख आहे. आणि मग यामध्ये सामाजिक असमानता, जाती आधारित भेदभाव या बाबींचा कुठेही उल्लेख नाही. वंचित घटक जे आहेत, अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, आदिवासी या घटकांचा आणि अर्बन पुअर घटकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु हा उल्लेख करताना याच्याकरता काही विशेष तरतुदींचा उल्लेख आहे. कधी कधी काय होतं की जेव्हा विशेष तरतुदी केल्या जातात आणि त्या जर प्रॉपरली इम्प्लिमेंट केल्या गेल्या नाहीत तर जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकाचं स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित होतं आणि हा वेगळा गट मानला जातो त्या शिक्षण संस्थेत. कधी कधी तुम्हाला आठवत असेल की IIT दिल्लीने एक प्रयोग केलेला होता की जे IITमध्ये अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसीचे विद्यार्थी शिकून प्रवेश घेतात त्यांना 1 वर्षाचा ग्रूमिंग कोर्स ठेवलेला होता. 1 वर्षाचा ग्रूमिंग कोर्स ठेवलेला होता. आता जर तो 1 वर्षाचा ग्रूमिंग कोर्सला गेला आणि तो जर हॉस्टेलमध्ये इतर मुलाबरोबर जेव्हा येऊन बसला तर त्याच्याकडे कसं पाहिलं जाईल? त्याच्याकडे कसं पाहिलं जाईल? हा त्याच्या हिताचा विचार आहे हा तसा. परंतु त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये अशा प्रकारच्या विशेष सवलती जेव्हा दिल्या जातात तेव्हा कदाचित त्याचं मागासलेपण ठळकपणे इतरांच्या नजरेत आणून देण्यासाठी, त्याला आयसोलेट करण्यासाठी, त्याला वेगळं करण्यासाठी अशा प्रकारच्या बाबींचा उपयोग होऊ शकतो. आणि यामध्ये टीचरच्या रिक्रुटमेंट संबंधी फारच नॅस्टी कॉमेंट करण्यात आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे SC आणि OBC एक कॅटेगरी करण्यात आलेली आहे, त्याचा उल्लेख आवश्यक आहे. तर असं म्हणते ही पॉलिसी की SC आणि OBCचे टीचर्स शिक्षणाच्या संधी मिळाल्यामुळे एज्युकेशनमध्ये B.Ed होतात, M.Ed होतात, परंतु दे कॅरी द डिसॲडव्हान्टेजेस. दे कॅरी
द डिसॲडव्हान्टेजेस. कारण आपण कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो? आपण डिसॲडव्हान्टेज ग्रुपमधून येतो. आपण डिसॲडव्हान्टेज ग्रुपमधून येतो कारण आपल्याला स्कॉलरशिप मिळते, आपल्याला फ्रीशिप मिळते, आपण स्वतःला सोशली मागास समजतो, एज्युकेशनली मागास समजतो, आपण बॅकवर्ड समजतो. याला त्यांनी शब्द वापरला आहे डिसॲडव्हान्टेज ग्रुप. आणि मग हे डिसॲडव्हान्टेजेस कॅरी केले जातात. म्हणजे आपण BEd झालो, MA ही शिक्षण व्यवस्था म्हणते, मी नाही म्हणत, कॅरी केले जातात, त्याच्यावर माझा विश्वास नाही. जर एज्युकेशन नंतरही आम्ही जरी कॅरी करत आलो तर आम्ही शिकलो काय? मग आम्ही काय शिकलो? आम्ही दावा करतो की आम्ही इतरांच्या बरोबरीचे आहोत. कॅरिंग विथ डिसॲडव्हान्टेज, आम्ही हा दावा करू शकू का? हा दावा करता येईल का? आय डोंट थिंक सो. आणि त्यामुळे मग विचार असा येतो की म्हणतात डिसॲडव्हान्टेज. हे डिसॲडव्हान्टेजेस कॅरी केल्यामुळे यांना शिक्षकाच्या नोकरीमध्ये स्वीकारलं जात नाही. यांना शिक्षकाच्या नोकरीत का स्वीकारलं जात नाही? कारण दे कॅरी द डिसॲडव्हान्टेजेस, अशी पॉलिसी म्हणते. आणि मग यांना BEd MAd झाल्यानंतरही काही विशेष प्रशिक्षित केलं जावं. यांची नियुक्ती कुठे केली जावी? जे एज्युकेशनली बॅकवर्ड एरियाज आहेत तिथे नियुक्ती कुठे केली जावी यांची? ज्या एज्युकेशनली बॅकवर्ड एरियाज आहेत तिथे. आणि दे विल बी द रोल मॉडेल ऑफ देअर कम्युनिटी. लक्षात येतं काय सगळं धोरण? दे विल बी द रोल मॉडेल ऑफ देअर कम्युनिटी. दोज हू कॅरी द डिसॲडव्हान्टेज विल बी टेक्निकली विल बी मेड मोर इक्विप्ड आणि दे विल बी द रोल मॉडेल. अशा प्रकारे ही नीती भेदभावावर आधारित आहे. आक्षेपात मी आता मांडणार नाही, या आक्षेप मी वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छेन. आपण आता कम टू द हायर एज्युकेशन. कुठे गेले स्लाइड? हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन थोडं काळजीपूर्वक पाहावं लागेल. ऑब्जेक्टिव्हमध्ये इथे 2 पॅरलल स्ट्रीम्स आहेत, परंतु इथे खाजगी एज्युकेशन सिस्टीमविषयी काही बोलण्यात आलेलं आहे, काही मांडण्यात आलेलं आहे, त्याचाही पॅरलमध्ये विचार केला जाईल. 2 पॅरलल आहेत. रिवॅम्प हायर एज्युकेशन सिस्टीम ऑब्जेक्टिव्ह, क्रिएट वर्ल्ड क्लास हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, इन्क्रीज GER म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेट अप टू 50% 2030. सोशल एज्युकेशन सिस्टीम आम्हाला टोटली ट्रान्सफॉर्म करायची आहे, आमूलाग्र बदलवायची आहे, वर्ल्ड क्लास हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आम्हाला निर्माण करायचे आहेत वगैरे वगैरे सांगण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्रिटिकली कॉन्ट्रीब्युट्स टू सस्टेनेबल लाईव्हलीहूड अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बरोबर आहे, एज्युकेशनमुळे आजीविका प्राप्त होते, एज्युकेशनमुळे आर्थिक विकास होतो. इम्प्रूव्हिंग ह्युमन वेलबिईंग, माणसाचा कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो. डेव्हलपिंग इंडिया ॲज एनविजन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन, संविधानात जो भारत सांगितलेला आहे त्या भारताच्या निर्मितीकरता हे एज्युकेशन उपयोगी ठरू शकते. चॅलेंज लॅक ऑफ ॲक्सेस इन सोशो इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज एरियाज. इथे वारंवार जो उल्लेख केला जातो, आपण कुठे आलो? हायर एज्युकेशन. हां बस इथेच. हां बस ठीक आहे. चॅलेंजमध्ये डिसॲडव्हान्टेज एरियाचा उल्लेख आहे, डिसॲडव्हान्टेज कम्युनिटीचा उल्लेख नाही आहे. डिसॲडव्हान्टेज कम्युनिटीचा उल्लेख नाही आहे, वंचित समुदायांचा उल्लेख नाही आहे, वंचित एरियाचा उल्लेख आहे. आणि हे त्यांच्याकरता महत्त्वाचं चॅलेंज वाटतं. परंतु डिसॲडव्हान्टेज कम्युनिटीज ज्या आहेत, जसं आपण SC ST OBC आणि अल्पसंख्याक यांना मी डिसॲडव्हान्टेज कम्युनिटी म्हणतो, त्यांचा उल्लेख कुठेही डिसॲडव्हान्टेज म्हणून केलेला नाही आहे. डिसॲडव्हान्टेज एरियाज आणि त्या डिसॲडव्हान्टेज एरियामध्ये काही स्पेशल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आपण एस्टॅब्लिश कराव्या असं आहे. एम पहा, एस्टॅब्लिशिंग लार्ज ऑटोनॉमस मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. याच्या पुढे या पॉलिसीच्या आधारावर ज्या शिक्षण संस्था स्थापन होतील त्यामध्ये 3 प्रकारच्या 3 सांगितलेलं आहे, त्या ऑटोनॉमस असतील. पुढे म्हटलेलं आहे, कुठेतरी उल्लेख येईल, ऑटोनॉमस म्हणजे ऑटोनॉमी इन अकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल. राहिलं काय बाकी? अकॅडमिक म्हणजे अकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल ऑटोनॉमस असलं, म्हणजे दोन्ही क्षेत्रातल्या खाजगी आणि
सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था या अकॅडमिकच्या बाबतीत, या ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत आणि या फायनान्सच्या बाबतीत ऑटोनॉमस असतील. आणि ऑटोनॉमसचा अर्थ मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेला आहे. आणि कॉलेजेसही पुढे डिव्हिजन येईल, म्हणजे फक्त युनिव्हर्सिटीज नाही, कॉलेजेसही ऑटोनॉमस कॉलेजेस असतील आणि त्यामध्ये मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स म्हटलेलं आहे. मल्टी डिसिप्लिनरी याचा अर्थ असा, पुढे त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात कुठे दिलं आहे. मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिसिन, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, लॉ सगळं एका कॅम्पसमध्ये एका विद्यापीठात शिकवलं जाईल. स्पेशलाइज युनिव्हर्सिटीज म्हणजे मेडिकलचं वेगळं, लॉचं वेगळं, इंजिनिअरिंगचं वेगळं असे कॉलेजेस, अशा युनिव्हर्सिटीज असणार नाही. यापुढे मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेसही असतील आणि मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज असतील. सगळं एका कॅम्पसमध्ये असेल अशा प्रकारची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. कशाकरता? ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जी संसाधनं शिक्षण क्षेत्रात उपलब्ध आहेत त्यांचं म्हणणं असं आहे या पॉलिसीचं की जर अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटी जर बनवल्या तर संसाधनांचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. सगळ्या डिसिप्लिन्स, सगळ्या विद्याशाखा एका विशिष्ट प्रकारे इंटिग्रेट करता येईल आणि एक चांगली एज्युकेशन समुदाय आपल्याला निर्माण करता येईल. पुढे यामध्ये पुन्हा अंडर ग्रॅज्युएट स्तरावर लिबरल एज्युकेशनचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अंडर ग्रॅज्युएट स्तरावर लिबरल एज्युकेशन, आणि पुन्हा हे लिबरल हा शब्द जो वापरण्यात आलेला आहे हा सार्वजनिक संस्थालाच लागू पडतो, हा खाजगी शिक्षण संस्थांना लागू पडत नाही. आता या संस्था कशा स्थापन केल्या जातील, यांची संरचना कशी असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या असतील आणि सगळ्यांना शिक्षणाची समान संधी मिळेल अशा प्रकारच्या या संस्था असतील. आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं असेल तर याच्यामध्ये पहिल्यांदा एक टाईप 1 युनिव्हर्सिटीज सांगितलेल्या आहेत. यामध्ये रिसर्च युनिव्हर्सिटीज आहेत प्रामुख्याने. याला पुढे असं म्हटलेलं आहे की या सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारा स्थापन केलेली विद्यापीठं असतील किंवा राष्ट्रीय स्तरावर जी विद्यापीठं स्थापन होतील त्यांना टाईप 1. त्याचा फोकस हा रिसर्चवर असेल, परंतु त्याच्यामध्येही एज्युकेशन असेल आणि त्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएटपासून तर रिसर्चपर्यंत सगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा असतील आणि त्यामध्ये एका कॅम्पसमध्ये मल्टीडिसिप्लिन असेल, सर्वच फॅकल्टीज असतील, सर्वच विद्याशाखा असतील आणि एका युनिव्हर्सिटीमध्ये 5 ते 50,000 विद्यार्थ्यांना प्रवेश, 25,000 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील अशा प्रकारचं हे विद्यापीठ असेल. दुसरं आहे टाईप 2. यांना टीचिंग युनिव्हर्सिटीज म्हटलेलं आहे. रिसर्च असेल परंतु फोकस टीचिंगवर जास्त असेल, रिसर्चवर कमी असेल आणि या स्टेट युनिव्हर्सिटीज, स्टेट लेवलवर जी विद्यापीठं काम करतात तशा प्रकारची असेल. त्याच्यानंतर कॉलेजेस आहेत. एक्सक्लुझिव्हली अंडर ग्रॅज्युएटसाठी कॉलेजेस असतील. अंडर ग्रॅज्युएट याच्यामध्ये सर्वच फॅकल्टी असतील परंतु अंडर ग्रॅज्युएट करता कॉलेजेस असतील आणि अशा प्रकारे 3 टाईपचे युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस किंवा ही शिक्षण संस्था अशा 3 प्रकारे विभागली गेलेली असेल. आणि या सर्व संस्था मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स असतील. सर्व विद्याशाखा, सर्व ज्ञानशाखा या तिन्ही संस्थांमध्ये असतील आणि यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स यामध्ये असतील. डिग्री ग्रँटिंग पॉवर, चला पुढे. डिग्री ग्रँटिंग पॉवर, सध्या आता काही विद्यापीठच फक्त डिग्री देतात. मग ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल, ते सरकारी युनिव्हर्सिटी असेल किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी असेल. याच्या पुढे पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही विद्यापीठांना डिग्री देण्याचा अधिकार असेल. त्याचप्रमाणे ऑटोनॉमस कॉलेजही स्वतःच्या नावाने डिग्री देऊ शकेल. ते गव्हर्नमेंटचं असेल किंवा ते प्रायव्हेट असेल. म्हणजे विद्यापीठं डिग्री देतील, कॉलेजेस डिग्री देतील आणि स्वतःच्या नावाने डिग्री दिली जाईल आणि ही डिग्री त्या कॉलेजला तो डिग्री देण्याचा अधिकार असेल.
यापुढे ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी असणार नाही, ॲफिलिएटेड कॉलेज असणार नाही. म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस असतील, नो ॲफिलिएशन असं काहीही असणार नाही. एनहान्सिंग प्रोफेशनल एज्युकेशन थ्रू लिबरल एज्युकेशन. तर आणि मग प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रोफेशनल आणि व्होकेशनल एज्युकेशन अनिवार्य करण्यात आलेलं आहे. प्रत्येक स्तरावर हे एज्युकेशन कंपोनंट याचा असतो. पुढे चला. फॅकल्टी रिक्रुटमेंट कंटिन्यूडमध्ये चला नाही, त्याच्या पाठीमागची स्लाईड दाखवा. पाठीमागची मागे जा थोडंसं. त्याच्या पाठीमागे पुढे चाललो आपण. हां, इथे थांबा. इथे थांबा. बस 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 ठीक आहे. फॅकल्टी रिक्रुटमेंटच्या बाबतीत इथे पहा मुद्दाम ॲकॅडमिक एक्सपर्टीज आणि डेप्थ एक राहील, लर्निंग कपॅसिटीज आणि डिस्पोजिशन फॉर पब्लिक सर्व्हिसेस. आता या ठिकाणी आरक्षणाचा विचार कुठेही बोलला गेलेला नाही आहे. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमध्ये आरक्षणाचा विचार बोलला गेलेला नाही आहे. आपण मान्य करूया की कदाचित गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये आरक्षण लागू होईल, प्रायव्हेटचा तर विचार आपण करू शकत नाही. आणि मग निवड वगैरे कशी केली जाईल हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु आरक्षण हा शब्द इथे कुठेही आलेला नाही आहे. विद्यार्थ्यांच्या बाबत आरक्षण नाही, प्रवेशाबाबत आरक्षण नाही, आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये आता आरक्षण आहे आपल्याला, परंतु हे ऑटोनॉमस झाल्यानंतर किती काळ कंटिन्यू राहील माहीत नाही. पुढे प्रॅक्टिस सगळं ॲग्रिकल्चर वगैरे. हां, इथे पण आता स्पष्टपणे दिसेल तुम्हाला की ज्या मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूट जेव्हा म्हटलेले आहेत तेव्हा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स शिवाय या सगळ्या ॲग्रिकल्चर, लिगल एज्युकेशन, हेल्थकेअर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन सगळं एकाच विद्यापीठात असेल. ते सेंट्रल असो की स्टेट असो. फरक काय आहे? सेंट्रलमध्ये रिसर्चवर जास्त फोकस असेल आणि स्टेटमध्ये एज्युकेशनवर जास्त फोकस असेल या सगळ्या. आणि मग हे सगळं देताना नालंदाचं उदाहरण देण्यात आलेलं आहे की त्या मल्टीडिसिप्लिन युनिव्हर्सिटीज होत्या. आता 2500 वर्षापूर्वी जी एखादी संकल्पना राबवली गेली आणि ती फार चांगली असेल, आजच्या स्पेशलायझेशनच्या युगामध्ये 25,000 विद्यार्थ्यांचं म्हणजे 1000 विद्यार्थ्यांचं कॉलेज सांभाळताना जी स्थिती असेल, 25,000 विद्यार्थी, एक कॅम्पस, एवढं खरंच मॅनेजेबल आहे का हा विचार आहे. 5 ते 25,000 सगळ्या डिसिप्लिन्स एकत्र वगैरे वगैरे ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम अशा प्रकारे. आणि मग सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यांची संख्या सीमित राहील, स्टेट युनिव्हर्सिटीज त्यांची संख्या थोडीशी जास्त राहील, आणि सगळ्यात जास्त संख्या ऑटोनॉमस कॉलेजेसची राहणार आहे जी अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन देणार आहे. त्या अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये पुन्हा लिबरल एज्युकेशन आणि व्होकेशनल एज्युकेशन यावर आवर्जून अधिक भर देण्यात आलेला आहे. 12व्या वर्गात ज्या विद्यार्थ्याने एखाद्या व्यवसायाचं शिक्षण घेतलं ते एज्युकेशन कदाचित त्या कॉलेजमध्ये, ऑटोनॉमस कॉलेजमध्ये कंटिन्यू केलं जाईल. या ऑटोनॉमस कॉलेजेसना डिग्री देण्याचा जर अधिकार देण्यात आला आणि देण्यात येणार आहे, तर कधीकधी मी जेव्हा विद्यार्थी होतो 1972मध्ये मी नागपूरला आलो आणि मग मी MA इकॉनॉमिक्सचे एक्झामिनेशन माझं पार्ट 2 राहिलेलं होतं सर्व्हिसला लागताना पार्ट 2ला. त्यावेळी जाहिराती येत होत्या कारण कोलते व्हाईस चान्सलर होते आणि काहीतरी भानगडी झाल्या होत्या मोठ्या, आणि मग जाहिरात येत होत्या की नागपूर युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट्स डिड नॉट अप्लाय. जाहिरातीमध्ये लिहिलेलं होतं की नागपूर युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट्सनी या पोस्टकरता अर्ज करू नये. जर ऑटोनॉमस कॉलेजच्या नावावर, ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या नावावर आजही आरोप केले जातात की डिग्र्या विकल्या जात आहेत, म्हणजे क्वालिफाईड नसताना, मार्क्स कमी असताना पैसे जास्त देऊन ॲडमिशन मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर या डिग्रीज जर अशा प्रकारच्या असतील तर मग या एज्युकेशनची काय स्थिती असेल तरी कल्पना करू. माझा आक्षेप आहे की हे सगळं जर एकत्र जर केलं तर इट इज अनविल्डी होईल. हे कोणाच्या नियंत्रणा वगैरेमध्ये राहणार नाही. परंतु अशा प्रकारची संकल्पना गव्हर्नन्सच्या बाबतीत, आता आपण गव्हर्नन्सचा विचार करू. चला नेक्स्ट.
या सगळ्या संस्था खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही संस्था इंडिपेंडंट सेल्फ गव्हर्न्ड असतील, ऑटोनॉमस असतील, इंडिपेंडंट सेल्फ गव्हर्न असतील. आणि मग ईच हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट विल बी गव्हर्न बाय अन इंडिपेंडंट बोर्ड. प्रत्येकाकरता एक बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असेल आणि मग हे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स सार्वजनिक संस्थांकरता वेगळ्या प्रकारचं असेल, खाजगी संस्थांकरता वेगळ्या प्रकारचं असेल. चला पुढच्या स्लाईडवर आपण जाऊ. सार्वजनिक संस्थांकरता त्यांनी 20 ते 30 सदस्यांचं बोर्ड ऑफ गव्हर्नर सांगितलेलं आहे. त्यापैकी 1/3 सदस्य त्या संस्थेमधले प्राध्यापक, कर्मचारी वगैरे मधले असतील. 3 गव्हर्नमेंटचे नॉमिनी असतील. बाकीचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स कसे नियुक्त केले जातील वगैरे वगैरे काही सांगितलं नाही. कोणाला प्रतिनिधित्व मिळेल, कोणाला प्रतिनिधित्व मिळणार नाही हे मिनिस्टर ठरवेल किंवा आणखीन कोणी ठरवेल. आणि ज्यांना प्रतिनिधित्व द्यायचं असेल त्यांना ते प्रतिनिधित्व मिळेल. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स, सरकारच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यामध्ये प्रेसिडेंट हा व्हिजिटर असेल आणि चान्सलर हा व्हिजिटरद्वारा नियुक्त केला जाईल, म्हणजे प्रेसिडेंटद्वारा नियुक्त केला जाईल. आणि मग आपण पाहतो आपल्या सिस्टीममध्ये की प्रेसिडेंटद्वारा नियुक्त म्हणजे प्राईम मिनिस्टरद्वारा नियुक्त. कारण प्रेसिडेंट कोणताही निर्णय प्राईम मिनिस्टर सल्ल्याशिवाय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे ती निवडणूक प्रधानमंत्र्याद्वारा केली जाईल. प्रधानमंत्र्याला हवा असेल तो चान्सलर असेल. व्हाईस चान्सलर कोण असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही. अशा प्रकारे स्टेट युनिव्हर्सिटीज गव्हर्नर विल बी द चान्सलर, आजही गव्हर्नर चान्सलर आहेत आणि व्हाईस चान्सलर हे पुन्हा आपण मुख्यमंत्र्याच्या मर्जीतला जो माणूस असेल तो निवडला जाईल. व्हाईस चान्सलर कसा निवडला जाईल याचा काहीही उल्लेख नाही. डेंजरस प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, गव्हर्नर हा व्हिजिटर असेल आणि त्याचं काम काय की प्रायव्हेट विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन जेव्हा असेल त्या कॉन्व्होकेशनला अध्यक्ष म्हणून त्याने उपस्थित राहावं जर अवेलेबल असेल तर. चान्सलर कोण नियुक्त करेल? द स्पॉन्सरिंग बॉडी विल अपॉइंट द चान्सलर. म्हणजे ज्या लोकांनी युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे ते लोक चान्सलर नियुक्त करतील. दत्ता मेघे चान्सलर आहेत की नाही? म्हणजे व्हाईस चान्सलर जे काही असतील कुलगुरू आहेत की नाही? म्हणजे मग अशा प्रकारे चान्सलरची नियुक्ती ही त्या स्थापन करणाऱ्या संस्था करतील. बोर्ड ऑफ गव्हर्नर्स प्रायव्हेटचं नियुक्त केलं जाईल. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सही स्पॉन्सरिंग एजन्सी करेल. म्हणजे ज्यांनी संस्था स्थापन केली तेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्स नियुक्त करतील. त्याचा जो अध्यक्ष असेल तो अध्यक्ष, मला पुढच्या स्लाइडमध्ये आहे तर घ्या. बोर्ड ऑफ गव्हर्नर स्पॉन्सरिंग एजन्सी विल अपॉइंट आणि चेअरपर्सन बोर्ड ऑफ गव्हर्नरचा BOG निवडेल, परंतु त्याला मान्यता स्पॉन्सरिंग एजन्सीची असेल आणि रॅटिफाईड बाय द गव्हर्नर. अशा प्रकारे नवीन कॉलेजेस ऑटोनॉमस असतील परंतु त्यांची बॉडी कशी असेल याविषयी फारसा काही उल्लेख कुठेही उल्लेख नाही. पुढची स्लाईड. म्हटलेलं आहे फक्त नावापुरतं, नॉट फॉर प्रॉफिट, पब्लिक स्पिरिटेड, नॉट फॉर कमर्शियल पर्पज. खाजगी संस्था प्रॉफिट करता नसणार, पब्लिक स्पिरिटेड पर्पज करता असणार, नॉट फॉर कमर्शियल पर्पज अशा प्रकारच्या या संस्था असतील अशी अपेक्षा आहे. अशी अपेक्षा आहे. कारण विल बी एम्पॉवर्ड टू सेट अप फीज इंडिपेंडेंटली. पुढेच म्हटलेलं आहे पुढच्या वक्तव्यात, विल बी एम्पॉवर्ड टू सेट अप फीज इंडिपेंडेंटली. फी किती आकाराव्यात याचं स्वातंत्र्य त्यांना असेल. एम्पॉवर्ड, त्यांना पुन्हा एम्पॉवर केलं जाईल. म्हणजे जर काय कोणाचं दडपण असेल की इतकी फी आकारू नये वगैरे वगैरे तर सरकार काय म्हणेल की नाही नाही, त्यांना तेवढी फी आकारली गेली पाहिजे. फी आकारण्याचं त्यांना स्वातंत्र्य असेल. फक्त एक या ठिकाणी म्हटलेलं आहे की असं करताना, फी आकारताना जर त्यांच्या महाविद्यालयात अनुसूचित जाती जनजाती
अशा डिसॲडव्हान्टेज ग्रुपमधले, सरकार ज्यांना डिसॲडव्हान्टेज म्हणतं, अशा विद्यार्थ्यांना जर प्रवेश दिला असेल तर या विद्यार्थ्यांना 50% स्टुडंट जर असे असतील तर 25 ते 100% सोशल इकॉनॉमिक डिसएडव्हान्टेजना फ्रीशिप स्कॉलरशिप म्हणजे फी वेवर्स देण्यात यावं. म्हणजे या ज्या संस्था आहेत या फीची आकारणी करतील आणि मग या संस्थांमध्ये जर अनुसूचित जाती जनजाती स्कॉलरशिप होल्डर्स, रिझर्व्ह स्टुडंट्स जर गेले तर त्यांना फीमध्ये सूट द्यावी 25% ते 100%. काही लोकांना 25%, काही लोकांना 50%, काही ना 75%, काही ना 100%. याचा अर्थ असा निघतो की या लोकांची फी सरकार रिएम्बर्स करणार नाही. या लोकांना स्कॉलरशिप सरकार देणार नाही. आज फी रिएम्बर्समेंट आहे. आज फी प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर फी रिएम्बर्स होते. सरकारने काय सांगितलं, ही पॉलिसी काय म्हणते, त्या संस्थांनी फी वेव करावी, त्या संस्थांनी फीमध्ये सवलत द्यावी 25% ते 100%. आणि या संस्थांमध्ये आपली काय स्थिती होईल याचा विचार करा. या स्तरावरही व्होकेशनल एज्युकेशनचा आग्रह करण्यात आलेला आहे. इंटिग्रेटेड व्होकेशनल एज्युकेशन इंटू ऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे सगळ्याच शिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की किमान 50% लोकांना आम्ही व्यवसाय शिक्षणाकडे पाठवू इच्छितो. उरलेले जे काही येतील ते कॉलेजमध्ये जातील. बहुतांश कुठे जातील? कॉलेजमध्ये जातील. त्यापैकी काही टाईप 2 युनिव्हर्सिटीमध्ये येतील आणि क्वचितच टाईप 1मध्ये जातील, जिथे हायेस्ट प्रोफेशनल एज्युकेशनच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. म्हणजे ही जी चाळणी लागली, ही चाळणी याच्याकरता आहे की समाजातले जे वंचित घटक आहे त्यापैकी मॅक्झिमम लोक हे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहावेत, कुठेही हायर आणि प्रोफेशनल एज्युकेशन या प्रवाहामध्ये कुठेही येऊ नयेत. बरं, व्होकेशनल एज्युकेशनचा जो भाग आहे हा खाजगी इन्स्टिट्यूशन करता तेवढा अनिवार्य करण्यात आलेला नाही आहे, हा सार्वजनिक संस्थांकरता अनिवार्य करण्यात आलेला आहे. याचा अर्थ शासकीय शिक्षण संस्था लिबरल एज्युकेशन प्लस व्होकेशनल एज्युकेशन याचा आग्रह आहे, तर खाजगी शिक्षण संस्थात हायली स्पेशलाइज प्रोफेशनल एज्युकेशन अशा प्रकारचा आग्रह त्या ठिकाणी असेल. तर अशा प्रकारची ही नीती आहे. आणि या नीतीसंबंधात मी आक्षेप नोंदवलेले आहेत, ते नंतर केव्हा तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आता मी इथे काही ते वाचून दाखवत नाही, परंतु आम्ही एक सर्क्युलर बनवलेला आहे. ते फक्त मी एक जनरल आक्षेप नोंदवलेले आहेत. मला पाठवायचं आहे या पॉलिसीवाल्यांकडे. मला जे पाठवायचं आहे ते मी लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. या विनंतीसही की आतापर्यंत मी जे काही बोललो या आधारावर तुम्हाला जे काही समजलं असेल किंवा तुम्ही जर थोडंफार वाचन कराल तर तुम्हाला जे काही कळेल त्या आधारावर तुम्ही आपला ड्राफ्ट बनवावा, याच्यात संशोधन करावं आणि ते पाठवण्याचा विचार करावा. माय कॉमेंट्स. युनायटेड नेशन डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स 1948 इथे आलेलं आहे का आपलं ते? अरे व्हेरी गुड, चला छान. Constitution of India and Supreme Court of India, all the above recognize and guarantee that each and every individual has a fundamental right to education, and providing education is an obligation of the state. Here education means education for all, equal education for all, equal quality education for all. The draft policy doesn't recognize this fundamental right to education. Therefore, it doesn't accept that it is a state obligation. माझा पहिला आक्षेप आहे. Draft policy promises inclusive and equal education to all. The education system envisioned in the draft policy might be inclusive but doesn't ensure equal education, because it ensures promoting, strengthening and empowerment of autonomous, self-financed private institutions at all levels. And it is established fact that privatization and commercial of education never
promotes equal education. The issue of caste-based discrimination in the total education system at all levels is becoming critical day by day. The draft policy, instead of addressing the issue and providing mechanism for its redressal, talks about disadvantaged areas and not about disadvantaged communities. Since the government has adopted the policy of privatization and commercialization of education, the deprivation of deprived and advantaged is on rise. The draft policy, by strengthening and empowering private, autonomous, self-financed higher education institutions, facilitates the process of enhancing and intensifying the deprivation. It reveals that by glorifying ancient Indian culture, tradition, values, and educational system, which were basically based on Hindu religion, Varna and caste system, enslaving Shudras and Avarnas, and corporatization of education. This draft policy intends to transform the Indian society into Brahman Baniya dominated society. Baniya म्हणजे corporate sector. Baniya म्हणजे corporate sector. Society which is against the mandate of constitution. Basically, draft policy facilitates the process of privatization and commercialization of education at all levels, resulting in freeing the state from its obligation to providing education. Hence, we totally reject and condemn the draft education policy 2019. हा एक रफ ड्राफ्ट मी बनवलेला आहे. याच्यात तुम्हाला मिळेल. याच्यात तुम्हाला ज्या काही सुधारणा करायच्या असतील त्या करा आणि या एज्युकेशन पॉलिसीवर तुम्हाला ज्या काही कॉमेंट्स द्यायच्या असतील त्या द्या, परंतु कॉमेंट्स अवश्य पाठवण्यात आल्या पाहिजेत. मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही मला एवढा वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.